पंढरीनाथ भगवान की. आता फक्त बसलेले बसून बसून जय फक्त म्हणा आणि थोडं थोडं पुढं सरा. या दादा पुढं तुम्ही या. अण्णा उठून पुढे या तुम्ही. सरा पुढं सगळे. उशीर आलेले तुमच्या पाठीमागं बसतील मग ऐकणाराचा मूड जातो. या पुढं या सगळे. राजू अण्णा तुम्ही बी या पुढं. हा सगळे उठून या. कीर्तन हे पुढं सरायसाठीच असतं. एक अभंग पाठ झाला की दुसरा पाठ करू वाटणं म्हणजे पुढं सरणं. एकदा कीर्तनाला गेल्यावर पुन्हा पुन्हा जाऊ वाटणं म्हणजे पुढं सरणं. एकदा वारीला गेल्यावर परत परत जाऊ वाटणं म्हणजे पुढं सरणं. आणि म्हणून कीर्तनकार प्रत्येक वेळेला सांगतात पुढं सरा, पुढं सरा, पुढं सरा. याचा अर्थ तुमची स्वतःहून प्रगती करा, अधोगती होऊ देऊ नका. म्हणून पुढं सरा. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम. जगनहित पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा. थोडं बेस द्या पुढं. मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे. अलौकिक लीला किती आठवावे. श्री स्वामी समर्थ नमो नम्र भावे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे. त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. जयाचा जनी जन्म नामात झाला. जयाच्या मुखी जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा सद्गुरु ब्रह्म चैतन्य मूर्ती. जय जय श्री राधारमण. जय जय नवल किशोर. जय गोपी चित्त चोर प्रभू. जय जय माखन चोर. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फृदक प्रदेशम. विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. सोपान देवा निवृत्ती उदारा. सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा. सोपान देवा निवृत्ती उदारा. सोपान देवा निवृत्ती उदारा. सोपान देवा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
जगतवंदनीय जगद्गुरु वारकरी संप्रदायाचे कळस, वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण, पाचव्या वेदाचे निर्माते, महाराष्ट्राचा प्राण, या संप्रदायाचा कळस. दुपारी 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं, संध्याकाळी त्याला कीर्तनात आणून उभा करणारे श्री तुकोबा. या महाराष्ट्राच्या मातीतून तुकोबा वजा केले तर हा महाराष्ट्र शिल्लक राहत नाही. हा महाराष्ट्र कुणाचा असं एखाद्यानं विचारलं तर ताटमानेनं उत्तर देता आलं पाहिजे. हा महाराष्ट्र कोणा आभार गबाराची प्रॉपर्टी नव्हे. हा महाराष्ट्र चौघाची अमानत आहे. आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, श्री पंढरीचा विठोबा आणि स्वराज्याचा खरा शिल्पकार छत्रपती शोभा, हा चौघाचा महाराष्ट्र. आपण भाग्यवान आहात. आपण या भारतात जन्माला आलो. भारतात जन्माला येणं हे पहिलं भाग्य. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येणं हे दुसरं भाग्य. त्यातही ज्ञानोबा तुकोबांच्या नंतर जन्माला येणं हे तिसरं महत्वाचं भाग्य. कल्पना करा, ज्ञानोबा आणि तुकोबांच्या अगोदर जन्माला आलो असतो तर गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचायला तरी मिळाली असती का? आपण भाग्यवान आहात. या महाराष्ट्रासारखं राज्य नाही, या भारतासारखा दुसरा देश नाही. ज्ञानोबा तुकोबा सारखे ग्रंथ नाहीत आणि गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाहीत. ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाहीत आणि अखंड हरिनाम सप्ताहासारखं सुखही दुसरं कुठं नाही. बऱ्याच जणाला वाटत असत हे दुसरं वर्ष शेरेवाडीत सप्ताह सुरू झाला, तसा तर पूर्वीपासूनच होता. मध्यंतरी काही वर्षाकरता विश्रांतीवर गेला होता. मग आता पुन्हा रुजू झाला. सप्ताह चांगला झाला, चांगल्या ताकदीनं उभा राहिला. एवढा उत्साह आमचा वाया जातो की काय? का? मागच्या 15-20 दिवसापासूनची तयारी. कुणाच्या पायाला पाय नाही, कुणी धनानं तनानं मनानं सहकार्य करतं. इथलं लोटून झाडून काढण्यापासून रांगोळी काढण्यापर्यंत आणि वारकऱ्यांना जेवायला घालण्यापर्यंत सगळेजण सेवा करतात. मग हे सगळं वायाला जातं की काय असं वाटत असेल तर थोडा पाठीचा कणा ताट ठेवून ऐका. इथली एकही गोष्ट वायाला जात नाही. यादी ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, एखाद्या गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी वायाला गेली नाही. हा आमच्या वारकरी संप्रदायाचा आम्हाला अभिमान आहे. ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा. ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा. ज्याला पैसा पाहिजे त्यानं व्यवसाय करावा, उद्योग करावा, कष्ट करावेत. पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे, या मताचा मी आहे. समाधानाचं एकुलतं एक नाव म्हणजे परमार्थ आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. याचा अर्थ तुमचंही पाठ असावं, बसणाराने अर्ध पुरं करावं. कीर्तनकार सुद्धा थोडा थोडा का होईना पण स्वर गात असावा. बसणारांनी सुद्धा थोडं थोडं गायन केलं पाहिजे, स्वर गायले पाहिजे. कीर्तनकार, चोपदार, विनेकरी, टाळकरी, पिटी मास्तर स्वर्गात असावा. जेव्हा कीर्तनकार स्वर्गात असतो तेव्हा बसलेले स्वर्गात असतात. समजा कीर्तनकार स्वर गात नसेल तर उरलेले सगळे स्वर्गात असतात. ऐकताय ना? तेव्हा थोडं थोडं पुरं करू लागा. सदा नाम घोष तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. अनंत जन्माचं पुण्य फळाला येतं तेव्हा एखादं मंदिर एखाद्या वाडीमध्ये उभा राहतं. लाखो जन्मांचं पुण्य फळाला येतं तेव्हा एखाद्या वेळेला नामसप्ताह सुरू होतो आणि हजारो जन्माचं पुण्य पदरात यावं लागतं. तेव्हा त्या कीर्तनामध्ये तनानं मनानं धनानं सहकार्य करण्याकरता आपल्याला सहभागी होता येतं. हे कोणाच्याही प्रारब्धात नाही. मंदिर आणि घर याच्यामध्ये भला मोठा फरक आहे. बंगला किती मोठा बांधा अपूर्ण राहतो. मंदिर छोटं बांधा एक ना एक दिवस पूर्ण होतं. घर किती मोठं बांधलं तरी चाल सोडावी लागते. मंदिराला आहे का चाल? एकदा मंदिर झालं, त्याच्यावरती शिखर झालं, मूर्ती बसली, कळस झाला, कळसाच्या वरती पुन्हा बांधकाम नाही. तसं काल्याच्या कीर्तनानंतर पुन्हा कीर्तन नाही. आणि म्हणून जुने कीर्तनकार म्हणतात काला झाला की, आणि उद्या जर आला तर का आला, मग आजच आलाय तर आल्यासारखं वागा. अत्यंत गोड देखना हा नामसप्ताह, गेल्या वर्षापासून सुरू असणारा हा नामसप्ताह
आणि आजचं हे काल्याचं कीर्तन माझ्या वाट्याला आणलं गेलं. आलं नाही, आणलं गेलं. माझ्या आयुष्यात गेल्या 12 वर्षात असा एकही दिवस उगवला नाही की एखादी तारीख मी रद्द केली नाही. हे आता समोर कॅमेरा असताना मी सांगतो. पण महाराजांचा आणि तुमच्या वाडीचा फार मोठा आग्रह होता. वाडीचा आणि तुमच्या म्हणण्यापेक्षा माझ्या वाडीचा हा भला मोठा आग्रह होता. इथं कीर्तन घेण्यापाठीमागचं सगळ्यात मोठं कारण तुम्ही सप्ताह करताय म्हणून नाही, तुम्ही सर्वजण एका आईची लेकरं बनून एकत्र आला म्हणून नाही. माझी सुरुवात या मातीमध्ये आणि या जागेवरून झाली म्हणून इथं पिंपळेश्वराच्या वाकडेश्वराच्या दरबारात गेल्या 12 वर्षापूर्वी पहिलं कीर्तन केलं होतं. कीर्तनाला 3 श्रोते होते. वैकुंठवासी जालिंदर अण्णा, पुढे बसलेले उत्तम अण्णा आजही आहेत, आणि अजून एक जण होते मला आठवेना, आणि सुतार पाटील तिथंच बसले होते जिथं आता बसलेत. अजूनही मला आठवत. एक तप पूर्ण झालं. एक तप, एका तपाचा प्रवास आहे माझा. आज 12 वर्ष पूर्ण झाली. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एका तपापूर्वी सुद्धा डिसेंबरच महिना होता. एका तपापूर्वी सुद्धा डिसेंबरच महिना होता. आणि योगायोग सांगतो 15 तारखेलाच आयुष्यातलं पहिलं कीर्तन इथं केलं होतं. आज 30 तारीख. याला सुद्धा पिंपळेश्वराची आणि वाकडेश्वराची कृपा असावी लागते. कुणाच्याही प्रारब्धात नाही. मला एक भाग्य, एक तप कीर्तन केलं आणि एका तपानंतर एका सागराला आधार देण्याकरता दुसरा सागर वाडीतनं कीर्तनाला उभा राहिला. यात तुमच्या वाडीचा नाही, माझा विजय आहे. एका तपानंतर दुसरा सागर इकडं उभा राहिला. बरं, हा सागर असा आहे, हा मिसळणारा सागर आहे. या जगात 2 सागर असे आहेत, हिंद महासागर आणि प्रशांत महासागर. या 2 सागरांच्या सीमा एक आहेत. या 2 सागरांच्या किनाऱ्याच्या सीमा एकत्र आहेत. दोन्ही सागर एकामेकाला चिकटलेले आहेत, पण दोन्ही वेगवेगळे आहेत. दोघांचं पाणी एकमेकात मिसळत नाही. एकाचं तोंड दुसरीकडं, दुसऱ्याचं तोंड तिकडं. आमच्यात तसं वाटतंय का तुम्हाला? हिंद महासागर आणि प्रशांत महासागर जगातले एकमेव असे 2 समुद्र आहेत की हे 2 सागर एकमेकांच्या जवळ राहून सुद्धा एकमेकांची तोंड बघत नाहीत. पण आमचं मात्र तसं नाही. धाकट्या भावानं मोठ्या भावाचं मनापासून ऐकावं एवढं प्रेम त्यांचं माझ्यावर आहे. आणि त्यांना साथ देणारे ह्या वाडीतील समस्त ग्रामस्थ. कृष्ण मंदिरातल्या सप्ताहाच्या वेळेला ते मला म्हणाले होते, महाराज होईल का व्यवस्थित? म्हणलं काळजी करू नका. भजन करणाऱ्या आणि नुसतं गायनाला उभा राहणाऱ्या पोराला जर वाडीतली माणसं, दहेगावातली माणसं, शस्ते वस्तीवरची माणसं, बोराटे वस्तीवरची माणसं एवढं मोठं करू शकतात, तुम्ही सप्ताह करताय, तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाहीत. वाडी त्या शब्दाला जागे. आज तर घोड्यावरून स्वागत झालं माझं. सगळं चांगलं दिसत होतं. घोडा होता, नवरी सोडून सगळं होतं. आता तशी इच्छा राहिली नाही. सगळं चांगलं आहे. सगळेच आज इथं उपस्थित आहेत. एक तप पूर्ण झालं. एका तपानंतर आज इथं येण्याचा योग आहे. 12 वर्ष कशाला म्हणतात? 12 वर्षातला प्रवास साधा नाही. ऊन वारा पाऊस सगळं झेललं मी. तुम्ही साक्षीदार आहात. आयुष्यातले चढ उतारही पाहिले. सागराला ओहोटी सुद्धा येते आणि एक दिवस भरती सुद्धा येते. त्या भरतीची वाट सागरानं मनापासून पाहायची असते. तोपर्यंत संयम कधी ढळू देऊ नये. आणि इथपर्यंत आलो. अण्णा पहिल्या कीर्तनाला होते. जालिंदर अण्णा राहिले नाहीत, पण त्यांचं आमच्यावरती फार प्रेम होतं. त्यांच्या मनामध्ये नेहमी असायचं, उभा राहा, काही कमी पडत नाही. अण्णांच्या खांद्याला खांदा लावून एका माणसाची इच्छा होती, आपल्या सागरनं कीर्तन करावं. तो माणूस म्हणजे वैकुंठवासी दादा महाराज. तेही इथं नाहीत. 12 वर्षापूर्वी इथं होते. आणि आयुष्यातला पहिला फेटा ज्यांच्या कृपेनं घातला ते वैकुंठवासी रमेश महाराज खंडागळे. ते सुद्धा आज इथं नाहीत. ही बरीच माणसं डोळ्या देखत निघून गेली. यांच्या सर्वांची इच्छा होती मी असावं, मी मोठं व्हावं. आज हे यश पाहायला ही माणसं नाहीत, पण या माणसांवरती प्रेम करणारे त्यांचे कुटुंबीय आणि वाडीतली माणसं आज इथं आहेत. याचा मोठा आनंद आहे. आणि उशिरा का होईना पण स्वरूप चांगलं प्राप्त झालं. मलाही वाटत नव्हतं.
मला वाटतही नव्हतं एवढी चांगली दिंडी निघल. मी सहज बोलून गेलो, दिंडी काढा. ते म्हणले एवढा गारठा थंडे, काय हरकत नाही, दिंडी काढा. दिंडी निघाली, उत्साह पाहिला. दिंडीमध्ये कोण नाही भेटलं. मासाहेब जिजाऊ भेटल्या, मुक्ताबाई भेटल्या, जनाबाई भेटल्या, छत्रपती शिवाजी महाराज भेटले. ते तर हातात तलवारच घेऊन येते, लवकर या. आणि भगवान गोपाल कृष्ण सुद्धा भेटले. असं सगळं आलबेल आहे, आनंद आहे. तुम्ही काळजी करू नका. बरोबर वेळेमध्ये आपण कीर्तन संपवणार आहोत. 2 तासाचं कीर्तन 1 तासात कसं करता येतं, आता हे 12 वर्षात मी चांगलं शिकलोय. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. बरोबर वेळेमध्ये माझं आडनाव जरी बोराटे असलं तरी कीर्तन तुम्हाला बोर होऊ देत नाही. अजिबात चिंता करू नका. हीच माणसं आहेत. पाठीमाग हे विद्यार्थी, ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय महाराज, त्यांचे सर्व विद्यार्थी, हरिभक्तपरायण आदरणीय महादेव महाराज सावंत. 12 वर्षापूर्वी आप्पाई होते, 12 वर्षापूर्वी लाला आप्पाई होते, आजही ते आहेत. त्यांनी वाहून घेतले. काय कमी आहे यांच्या घरी? सगळं आलबेल आहे, पण ही माणसं परमार्थात माझ्यासाठी वाहून घेतात. त्यांना एक कळालं, आयुष्याची इति कर्तव्यता इथं आहे. आणि आजच्या दुधात साखरेचा योग असा, महाराष्ट्रातील नामवंत गायक हरिभक्तपरायण माऊली महाराज दनाणे, श्री हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज जाधव, श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज देवकुळे, माळशिरस तालुक्यात असे काही चांगले मृदंगाचार्य आहेत. आणि चांगल्या मृदंगाचार्यांमध्ये अग्र क्रमांकानं ज्यांचं नाव येतं ते गणेश महाराज इथं उपस्थित आहे. अत्यंत गोड त्यांची साधना आहे, त्यांचं परिश्रम आहे, त्यांचे कष्ट आहेत. माझ्या पाठीमागं चोपदार असे चांगले उभे आहेत. असा चोपदार प्रत्येकाला असं वाटतं आपल्या कीर्तनात असावा. असा चोपदार असल्यानंतर गारठा काय कोणीच समोर येत नाही. त्यामुळं सगळं वातावरण सुंदर आहे. आज साऊंडही अत्यंत गोड आहे. सप्ताह करता झटणारी माणसं येत आहेत. पायाला पाय नसेल मागच्या 15 दिवसापासून. आज तर पहाटे 4 वाजल्यापासून सगळे जागे झाले असतील. आज काल्याचं कीर्तन, आज शेवटचं कीर्तन, आज काल्याचं कीर्तन, आज सांगता. लग्नाला जेवढं नटत नाही तेवढं नटून आला होता तुम्ही. याचं कारण काय हो? याचं कारण एकच, पिंपळेश्वर आणि वाकडेश्वरावरती असणारी श्रद्धा आणि दत्तात्रयांचा आशीर्वाद. एवढं एकच कारण. आणि त्यासाठी आनंदात तुम्ही आलात. देवाला सुद्धा ताजी फुलं आवडतात, शिळी फुलं आवडत नाहीत. सर्वांना दंडवत. ज्यांच्या माध्यमातून या कीर्तनाचं शूटिंग होतंय, आपल्या भागाचं वैभव आमच्या चैतन्य दादा मोहितेंनी ओमसाई क्रिएशन नावाचा यूट्यूब चॅनल सुरू केला. आणि आता हळूहळू त्यांचा सुद्धा नावलौकिक महाराष्ट्राच्या मातीत होतो. आम्ही सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो. 2च जिल्हे राहिलेत आप्पा माझ्या आता, एक गडचिरोली आणि दुसरा गोंदिया. गोंदियाला जाण्याची इच्छा आहे, गडचिरोलीला जाण्याची इच्छा नाही. दोनच जिल्हे राहिले. बाकी आता महाराष्ट्र फिरत आलो. आणि बाकी आपण सर्वजण आहात. या मातीमध्ये हरिभक्तपरायण सागर महाराज वाघ हे रोपटं उभा राहिलं आणि मोठ्या ताकदीनं त्यांचंही नाव आता महाराष्ट्रभर होतंय. अगदी सस्ते वस्तीवर नामसप्ताह व्हायचा, आजही होतो, तो होत राहील. आणि आपण सर्वजण इथे एकत्र येता. सर्वांच्या कृपा आशीर्वादानं, सहकार्यानं, आयोजनानं, नियोजनानं, प्रयोजनानं सुरू असणारा हा नामसप्ताह सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात आणि निवडलेल्या काल्याच्या अभंगाला प्रारंभ. विठ्ठल सगळ्यात महत्वाचं, ज्यांनी अश्वावर बसायचा मान दिला संजय दादाचे सुद्धा मनापासून आभार. आमच्या भगवद्गीतेची सुरुवात सुद्धा संजय ओवाचे असे आहे. आणि तिथून पुढे सुरुवात आहे. मला विश्वादादाचा फोन आला, विश्वजित दादाचा, महाराज लवकर या. मी म्हणलं का? तुम्हाला घोड्यावरती बसवायचं आहे आम्हाला. मला अभिमान वाटला. त्यांच्या बाटलीवरती नाव आहे विश्वा रिच. रिच या शब्दाचे 2 अर्थ होतात. डबल ई टाकला तर श्रीमंत होतो, आय टाकला तर पोहोचता येतं, ई टाकला तर पोहोचता येतं. जिथं जातो मॅडम तिथं ते रिच वाचलं की बरं वाटतं. आपल्या भागातल्या पोराचं नाव आहे बाबा, पोहोचलंय कुठं कुठं, चांगलं वाटतं. आणि सस्ते मॅडमने तर मला शिकवलंय. मी मानसशास्त्र घ्यायला गेलो होतो, भांडून मला त्यांनी इकडे इकडे इकडे, एक विद्यार्थ्याची पळवापळवी तेव्हापासून चालू होती तुमच्या कॉलेजमध्ये, अजून चालू आहे. लोक आमदार पळवतात, हे विद्यार्थी पळवत होते. पण आज तुम्ही पळवून नेल्याचं समाधान वाटतं, मी तुमचा विद्यार्थी आहे. त्यामुळे अगदी तुम्ही सर्वजण सर्वांच्या पायावरती नतमस्तक होतो. नाना दादा तुमचा विना आजही आप्पाच्या गळ्यात आहे.
असे सगळेच माणसं तुम्ही सगळेजण कीर्तन ऐकता, माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत, माझा परिवार आज कीर्तनाला उपस्थित आहे. आपण सर्वांच्या साक्षीनं आपण सर्वजण उपस्थित आहोत. माझा विद्यार्थी इकडं महादेव उभा आहे, या चोपडे सर, तो सुद्धा चांगलं कीर्तन करतो. माझ्या गुरुंनी रमेश महाराजांनी एक वाक्य मला सांगितलं होतं, एकट्यानं मोठं कधी व्हायचं नसतं, सोबत घेऊन कोणाला तरी सोबत पुढं पुढं जायचं असतं, तेव्हा माणसाला मोठं येता येतं. माणसं तीच मोठी असतात जी माणसं दुसऱ्याला मोठं करतात. ती माणसं कधीही मोठी नसतात जी माणसं नेहमी दुसऱ्याला छोटं करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं हळूहळू ढाळे ढाळे हा मार्गक्रमणाचा प्रवास काल्याच्या कीर्तनाकरता आपण उपस्थित आहोत. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. उच्चारावे सांगितलं, विस्तारावे सांगितले नाही. त्यामुळे बरोबर तासात फक्त उच्चारावे. तिथं जर लिहिलं असतं विस्तारावे तर मी मोठा लांबलचक पसारा घातला असता. पण चरित्र उच्चारावे सांगितलं. कृष्णाचं चरित्र उच्चारावं काल्याच्या दिवशी आणि रामाचं चरित्र आचरावं. रामाचं चरित्र आचरणीय आहे, कृष्णाचं चरित्र उच्चारणीय आहे. रामामध्ये आणि कृष्णामध्ये भला मोठा फरक आहे. रामाचा जन्म उन्हाळ्यात, कृष्णाचा जन्म पावसाळ्यात. रामाचा जन्म राजवाड्यात, कृष्णाचा जन्म सेंट्रल जेलमध्ये. रामाचा जन्म दुपारी 12 वाजता, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. राम एक पत्नी एक वचनी एक बाणी, कृष्ण बहुपत्नी बहुवचनी बहुबाणी. रामानं 11,000 वर्षात एकुलती एकच बायको केली, कृष्णानं जिथं गाठ पडेल तिथं बायोडाटा देण्याचा प्रयत्न केला. हा भला मोठा फरक आहे. बर, रामायण अत्यंत चांगला आहे. रामायण 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 म्हणजे काय हो? रामायण रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेलं रामायण नाही, वाल्या कोळ्यामुळे ताकदीनं उभा राहिलं ते रामायण. 7 रांजण भरले होते त्यानं. कशानं? माणसं मारून नाही, माणसं मारून एक एक खडा उचलायचा आणि त्या रांजणात टाकायचा. असे 7 रांजण भरले वाल्या कोळ्यानं. रामायण कुणी लिहिलं माहिती आहे? वाल्या कोळ्यानं नाही, एका खुन्यानं लिहिलं. एका खुन्यानं नाही, 7 रांजण माणसं मारून, ज्यानं हजारो माणसं मारली, लाखो लोकांचे आईबाप ज्यानं हिरावून घेतले, त्या वाल्या कोळ्यानं रामायण लिहिलं. खुन्यानं महापाप्यानं रामायण लिहिलं. बर, कधी लिहिलं माहिती आहे? 20 तारखेला. 23 तारखेला निकाल लागल्यावर का मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर. चोपडे सर, रामायण घडायच्या आधी रामायण लिहिलं, यात नवल नाही. रामाच्या आधी रामायण लिहिलं. झाल्यावर तर कुणी सांगल काय म्हणे पुष्पा 2 बघितला, हाय असा आहे. हे झाल्यावर कुणी सांगल, आधी सांगता यायला पाहिजे. झाल्यावर कुणी सांगल रामायण काय? रामायण श्रावण बाळ होता, आईबापाची सेवा करत होता. आंधळे मायबाप होते, आंधळ्या मायबापाची सेवा करणारा श्रावण बाळ. एकुलतं एक लेकरू, तहान लागली, पाणी प्यायला हात मारल्यानंतर कमंडलू हातात घेतला, तळ्यावरती गेला. पाण्याच्या आवाजाच्या दिशेनं राजा दशरथानं बाण धरला होता, धनुष्याला बाण लावला, दोरी मागं खेचली, बाण सुटला, सुसू करत बाण पळत गेला, श्रावण बाळाच्या छातीत लागला, ओसंडून पडला. कोसळलेला श्रावण आई म्हणून हात मारू लागला. रक्त मातीमध्ये मिसळलं, मातीतलं रक्त पाण्यामध्ये मिसळलं, पाण्याचा रंग लालबुंद झाला. श्रावण बाळ मेला. दशरथ राजा श्रावणाच्या पळत धावत धावत जवळ आला. उचलून पाहत होता, काय ओळख पटली. आंधळ्या मायबापाला पाणी पाजायला गेला. आंधळ्या मायबापानं शाप दिला, तुला पोरं होशील पण पोरं झाल्यानंतर पुत्र वियोगानं तरफडून तरफडून मरण पावशील, आणि मरताना राजा तुझ्याजवळ तुझा आवडता पुत्र नसेल. रामायण झालं. प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. भरत, शत्रुघ्न, श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला आणि सीता 4घी बहिणी सख्या जावा झाल्या, नांदायला आल्या. रामाच्या पावलावरती पाऊल देऊन लक्ष्मीच्या पावलाने सीतामाया नांदायला आल्या. नांदू लागल्या, लहानाच्या मोठ्या झाल्या. वशिष्ठ आणि विश्वामित्रांच्या सल्ल्यानं पराक्रमा होत असताना रामानं रावणाला मारण्यासाठी पण घेतला. सीतेला पळवून नेलं. शोध करण्याकरता निघाले असताना मध्ये केवटाची मदत झाली. मध्ये मारुती आला, मारुतीनं मदत केली. सेतू बांधला, दगड टाकली. राम लिहिलं की दगड तरले, लंकेमध्ये पोहोचले. रावणाची लंका जाळली. अशोकवनात सीतेला पाहिलं. 80,000 बायका पाहिल्या. रावणाला मारलं, इंद्रजिताला मारलं, कुंभकर्णाला मारलं. बिभीषणाचा लंका अभिषेक केला, गादीवरती बसवलं, त्याला बहाल केलं. माघारी आले, येताना पुष्पक विमानामध्ये बसवलं, येताना केवटाला घेऊन आले. झाले राजा आम्हा काय होऊ नये आम्हास. परत म्हणू नका रामायण पाठ नाही. एका धमात रामायण सांगून टाक. रामायण रामायण म्हणजे काय? झालं रामायण. परत ऐकायचं असेल तर रामायण सांगा, मग परत सांगू. पण हे फक्त आचरणीय, उच्चारणीय नाही. मग काय उच्चारायचं? देवानं केलेलं चरित्र उच्चारायचं. कृष्ण हा कृष्ण असा आहे
राम सरळ म्हणता येतं, म्हणा बरं राम. राम उलटही म्हणता येतं, म्हणा बरं राम उलट. मरा. कृष्ण सरळ म्हणता येतं, म्हणा. कृष्ण उलट म्हणा आणि 101 रुपयाचं बक्षीस माझ्याकडून घेऊन जा. नाही म्हणता येत. राम कळतो, कृष्ण कळत नाही. राम सहज आकळता येतो, कृष्ण देहुडा चरडी. बर किती देखना. जगातल्या सगळ्यात सुंदर नट्या आणि नट यांना बाजूला सारून एकमेव स्त्री सुंदर आहे, तिचं नाव लक्ष्मी माता. पण त्या लक्ष्मीनं कृष्णाला पाहिलं आणि वेडी झाली. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली. मदन पोटा आले बा पुढे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे एवढा सुंदर देव. त्या कान्हाला पाहिलं आणि वेडी झाली राधा. कान्हा कुणाला म्हणतात? राधेचा जो आवडता होता तो कान्हा. राधा जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा समर्पण कान्हा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा, तिचं नाव राधा. राधा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागतो कान्हा, तिचं नाव आहे राधा. रच्या पुढे कोण द्यावा लागतो? द च्या पुढे कोण उभा करावा लागतो? तेव्हा पूर्ण होते राधा. असा हा श्री कृष्ण सर्वांवरती कृपा करणारा. बरं असं आहे, नेमका 8वा अवतार आहे. बरं असं आहे, 8वाच का हो? आतापर्यंतचे पूर्ण अवतार झाले पण देवाला लीला करता आल्या नाहीत. आणि मग रासक्रीडा करावी आणि समाजाचा उद्धार करावा याकरता कृष्ण अवतार. नाहीतर महादेवाचे 6 अवतार आहेत आणि कृष्णाचे म्हणजे विष्णूचे 10 अवतार आहेत. विष्णूचे 10 अवतार सगळ्याला पाठ आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, परशुराम, वामन, श्रीराम, श्रीकृष्ण, श्री विठ्ठल आणि कलंकी. हे 10 अवतार पांडुरंगाचे म्हणजे विष्णूचे. पण महादेवाचे 6 अवतार. शरभदेव, वीरभद्र, श्री खंडोबा, काळभैरवनाथ, जालिंदर आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. मारुती. हे 6 अवतार शंकराचे. शरभ अवतार हिरण्यकश्यपाला मारलं आणि नरसिंहाचा राग शांत होईना, तेव्हा महादेवानं पहिला अवतार घेतला. त्या अवताराचं नाव आहे शरभ. राग शांत केला. दुसरा अवतार काळभैरवनाथाचा. काळभैरवनाथाच्या अवताराचं प्रयोजन ब्रह्मदेवाच्या आणि विष्णूच्या भांडणाची मध्यस्थी करण्याकरता काळभैरवनाथ. मग तिथून पुढं पाप वाढलं. ते पाप धुण्याकरता कपालमोचन तीर्थ काशीला, तिथं गेल्यानंतर पाप जातात. सुरासुर नावाचा ब्राह्मण तो राक्षस झाला. त्या राक्षसाचा कायमचा बंदोबस्त करण्याकरता सोनारीला अवतरित झाले. तिथून पुढं मसूद धनगर नावाचा तो धनगर नेहमी पाया पडायला यायचा. म्हातारा झाला, आता इथून पुढे येणं होणार नाही, काळजी करू नको, मीच तुझ्याकडे येतो. मसूद धनगर पुढे चालू लागला आणि हा पाठीमागं चालू लागला. धनगरा मागं नाही पाहायचं, नाही पाहत मसूद धनगर म्हणतात मला. पण शंका मनात आली, जगात कुणावरही शंका घ्यावी, देवावर शंका घेऊ नये. शंका मनात आली आणि मान नदीच्या कडेला पाठीमागं वळून पाहिलं. खरंच मागं आलाय का मला फक्त पुढं चल म्हणाला. जिथं मागं वळून पाहिलं तिथंच देव उभा राहिला. त्या गावाचं नाव मसूद धनगरावरून पडलं म्हसवड. मग तिथून खरसुंडीला गेला त्याच्या भक्तामुळं. तिसरा अवतार जालिंदराचा. हा जालिंदर वृंदेचा पती, अतिप्रिय. वृंदा पतिव्रता होती. कपाळावरचं कुंकू वाटेतल्या पाण्याला दाखवून त्या पाण्यातलं प्रतिबिंब सूर्याला दाखवायची तर सूर्य उगवायचा बंद व्हायचा, एवढी पतिव्रता, एवढ्या ताकदीचं पातिव्रत्य होतं. मग पराभव होण्यासाठी, जालिंदर मरण्यासाठी स्वतः विष्णूनं पातिव्रत्य भंग केलं. वृंदेचं शाप दिला, दगड होऊन पडशील. शालिग्राम झाला. आणि आशीर्वाद आहे, आजपासून वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी बेलाचं पान हे मला प्रिय होईल. म्हणजे कुणाला? विष्णूला. आणि तुळशीचं पान हे महादेवाला. एवढा एकच दिवस वर्षातला ज्या दिवशी बेलाचं पान हे विष्णूला म्हणजे पांडुरंगाला वाहतात आणि तुळशीचं पान महादेवाला वाहतात, तो वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. चौथा अवतार वीरभद्राचा. सती आणि अनुसया दोघी सख्या बहिणी. काल कथा ऐकली असेल तुम्ही, काकांनी सांगितली असेल. अनुसयेची थोरली बहीण सती चांगली होती, हुशार होती.
प्रेमविवाह झाला महादेवाबरोबर. तेव्हाही प्रेमविवाह होत होते. असं काही नसतं प्रेमविवाह म्हणजे फार चांगला. येताना गुलाबाचं फुल आणा, इथं पासून कोथमिरीच्या 2 पेंड्या घेऊन या, इथपर्यंतचा प्रवास म्हणजे विवाह. सगळे त्यातनं आलेत. अहो काय माझ्या हातचं जेवाना, तिथं पासून हाताने घेऊन गेला, इथपर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम. हे कमी कमी होत. मग तेव्हाही प्रेम होताच. सतीनं हट्ट धरला, चला माझ्या बरोबर माझ्या माहेरात. माहेर फार प्रिय, मला बोलावलं नाही, आमंत्रण नाही. खानदानी जावयानं शक्यतो सासरवाडीमध्ये मुक्काम करू नये. ऐकताय ना? अखिल भारतीय सदैव सासरवाडीत पडीक संघटना. नाहीला झाला, मुक्काम केला, पहिलाच मुक्काम. मग सगळं व्यवस्थित जेवण वगैरे झालं, पण कुणीच बोलना. राग आला सतीला, माझा नवरा एवढ्या दिवसातनं घरी आला आणि कुणीच बोलना. मग मात्र अत्री ऋषींचंच कौतुक करायचे सगळे. अनुसईचे पती अत्री. अत्री ऋषी आणि महादेव हे नात्यानं दोघं साडूभाव आहेत बर का. महादेव, अत्री ऋषी आणि महादेव हे दोघं नात्यानं साडूभाव आहेत. अत्री ऋषींचेच लैला, त्यांचेच का 300 वर्ष तप केलं. तर जगातलं पहिलं सूर्यग्रहण कुणी पाहिलं असेल तर ते अत्री ऋषींनी पाहिलं. त्यांचेच लाड होत होते, त्यांचेच गोडवे गायले जात होते. अत्री ऋषींचे 3 गुणांच्या पलीकडं महादेवाला रागच आला. निघालो मी, याच्यापेक्षा सतीला जास्त राग. नवऱ्याचा अपमान कुठल्या बाईला आवडतो? माहेराला 2 सख्या बहिणी सख्या जावा झाल्या आल्या ना, तर दोघींची सांगण्यामध्ये चढाओढ असते. माझा नवरा असा, दुसरी म्हणते माझा तसा. बहिणीचं जाऊ द्या, वाडीतल्या 2 बाया एकत्र येऊ द्या, ज्या कॉलेजला एकत्र होत्या त्या, आणि 4-5 वर्षानं गाठ पडू द्या. दिदे तुझं कसं चाललं? बरं चाललं. तुझं? माझं तर लय चांगलं. तुझा नवरा काय करतो? भरपूर पैसे कमवतो. तुझा? माझाही भरपूर कमवतो. मग दुसरी म्हणली, काय सांगू बाई, माझ्या नवऱ्याचं अक्षर माझ्या नवऱ्यानं लिहिलं ना, कुणालाच वाचायला येत नाही, एवढं सुंदर अक्षर आहे. ती म्हणले, नको सांगू तुझ्या नवऱ्याचं कौतुक. तुझ्या नवऱ्यानं लिहिलेलं कुणालाच वाचायला येत नाही, पण माझ्या नवऱ्यानं लिहिलेलं त्याचं त्याला बी वाचायला येत नाही, एवढं देखणं अक्षर आहे. सतीला राग आला, जळत्या होमामध्ये उडी टाकली, सती गेली. महादेवाला राग आवरला नाही, जटा सोडल्या, दगडावर आपटल्या, आणि त्यातून वीरभद्र निर्माण झाला. त्याचं नाव वेताळ बाबा. हे का सांगतो माहिती आहे ना? त्यानंतरचा अवतार खंडोबाचा. मणिसूर आणि मल्लासूर या 2 राक्षसांचा वध करण्यासाठी पिंपळेश्वराच्या वाकडेश्वराच्या अनुषंगानं खंडोबाचं रूप निर्माण झालं. हा महादेवाचाच अवतार. पिंपळेश्वर वाकडेश्वर तुमच्या गावात आहे, तुम्ही भाग्यवान आहात. भैरवनाथाची कृपा तुमच्यावर आहे, तुम्ही भाग्यवान आहात. आणि शेवटचा अवतार अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी, महारुद्र आले कोटी, महारुद्र आले कोटी, महारुद्र आले कोटी, पुढे अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी, महारुद्र आले कोटी, महारुद्र आले कोटी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी, महारुद्र आले कोटी, महारुद्र आले अंजनीनं उंजळ पसरावी, अंतळ हातावरती महारुद्रानं यावं अशी प्रार्थना करावी. मग हनुमंतानं जन्माला यावं. तसं रामकृष्ण हरी झाल्यापासून किरण महाराज येतील असं मनात आणावं आणि त्यांनी यावं. हा सुद्धा चांगला आशीर्वादच आहे देवाचा. हरिभक्त परायण किरण महाराज असते, माझा जवळचा मित्र आहे, याची तुम्हा सर्वांना कल्पना आहे. कृष्णाच्या जन्माकडे चाललोय आम्ही. आताशी महादेवाचे 6 अवतार झालेत. आता देवाचे अवतार विष्णूचे चरित्र ते उच्चारावे. कोणते? कृष्णानं केलं इथपर्यंत आम्ही आलो. आता असं आहे, या कृष्णाचा एक भला मोठा महिमा आहे. हा कृष्ण तसा पोटाला येत नाही, त्याला तपच करावं लागतं, जप करावं लागतं,
ध्यान करावं लागतं, पुण्य वाढवावं लागतं. म्हणून माणसानं खिशातला मनी सुद्धा जपावा आणि माळेतला मनी सुद्धा जपावा. पण या दोन मन्यात फरक आहे. माळेतला मनी आत ओढायचा असतो आणि खिशातला मनी, ऐकताय का, बाहेर सोडायचा असतो. माळ कशी ओढतो आपण, आत का बाहेर? आत. आणि खिशातला मनी बाहेर. परत माझ्याकडे बघा, पुण्य असं आत ओढायचं असतं, पाप असं बाहेर ढकलायचं असतं. आणि म्हणून कीर्तनकाराचं दर्शन सुद्धा रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. हे आपलं केला इशारा जाता जाता. तपाला फार किंमत आहे. ज्ञानोबरायांनी सुद्धा तपाच्या जीवावरच, नामस्मरणाच्या जीवावरच भगवान परमात्म्याला आपलंसं केलेलं आहे. ज्ञानोबा आपल्या वारकरी संप्रदायातले मुख्यमंत्री आहेत. जसं तुमच्याकडे मंत्रिमंडळ आहे तसं आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा मंत्रिमंडळ आहे. मला मदत करू लागा, आपण एका मिनिटात विस्तार करून मोकळे हो. नागपूरला नाही, शरीवाडीत विस्तार करू मंत्रिमंडळाचा विस्तार. वारकरी संप्रदायामधले मुख्यमंत्री आहेत ज्ञानोबा. ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया. वारकरी संप्रदायातले गृहमंत्री, हे पद द्यावं कुणाला? त्या गृहमंत्री पदासाठी बरेच दिवस भांडण चाललं होतं. असं म्हणतात बाबा 2-2, 3-3 दिवस माणसं रुसून गेली होती नातवाला स्ट्रॉबेरी खायला घालायला. कुणाला द्यावं कुणाला द्यावं. मग ते पद देऊन टाकलं एकनाथ महाराजाला. का? गृहमंत्री संवेदनशील असावा. त्यानं म्हणावं मी पुन्हा येईन. माझ्या यवन अंगावरी थुंकला परी प्रसाद देऊन मुक्त केला, नदीत आंघोळ करून मी पुन्हा येईन, असं मला म्हणायचंय. तुम्ही नागपूरच्या संत्र्या कुरतडू नका. वारकरी संप्रदायातले गृहमंत्री आहेत एकनाथ महाराज. वारकरी संप्रदायातले अर्थमंत्री कोण? नामदेव महाराज. नामा तू प्रेमाचा भंडारी. वारकरी संप्रदायातलं सार्वजनिक बांधकाम मंत्री पदाचं खातं आम्ही सर्वांनी देऊन टाकलं गुरुबा काकाला. वारकरी संप्रदायातले वस्त्रोद्योग मंत्री कोण? कबीराचे मागे शिलेविनी. वारकरी संप्रदायातलं शिक्षण मंत्री पदाचं खातं आम्ही देऊन टाकलं मुक्ताबाईला. मुक्ताबाई पदावर आल्या आणि मुक्ताबाईनं 3 देव वटणीवर आणले. कोणकोणते हो? ज्ञानदेव, नामदेव आणि आपल्या सगळ्याचे आजोबा चांगदेव. मग बरेच दिवस एक पद शिल्लक राहिलं होतं, महिला आणि बालविभागाचं खातं. द्यावं कुणाला द्यावं कुणाला. माणसं म्हणली जिच्याकडे खातं द्यायचं ना ती जरा भांडकुदळ पाहिजे, 4 माणसात बोलणारी पाहिजे, उगा ऐकून घेणारी नाही. 4 माणसात बोलणारी पाहिजे, म्हणजे नवऱ्याला नव्हे बरं, अशी जरा थोडी ताकदीची बघा. मग द्यावं कुणाला? ते पद देऊन टाकलं जनाबाईला. जनाबाई धारिष्टीच होती होती एवढी, असं डेअरिंग होतं जनाबाईच्या. हातातल्या बांगड्या माग सरायची होत्या म्हणून, आणि तडा 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 जायची देवळात. आणि देवळात जाऊन पांडुरंगाच्या समोर उभा राहिलेल्या माणसाला बाजूला सरायची. बाजूला सरा का, भांडण नाही माझं त्याच्याशी. मग भांडायला सुरुवात. अरे अरे येठ्या मुळ मायेच्या कारट्या. एकानं धावत येऊन विचारलं, जनाबाई काय एवढ्या भारी भारीतल्या शिव्या देता, याच्यापेक्षा चांगल्या येतात, द्या बरं. तुझं गेलं मड. मग पुन्हा एकानं विचार, एवढ्या चांगल्या शिव्या देता, तुमचं माहेर दहेगाव तर नाही ना? तुला कसं कळलं शिव्यावरनं? आणि मग जनाबाई सांगू लागली, शिव्या तेवढ्या दिसल्या, कधीतरी मी चांगलं वागली ते नाही का डोळ्याला दिसलं? हे कलियुग आहे. एखाद्या माणसा करता तुम्ही 100 वेळेला चांगलं वागा आणि एकदा त्याच्या मदतीला पडू नका. लोक काय लक्षात ठेवतील? जेव्हा जेव्हा तुम्ही चांगलं वागलाय ते लक्षात न विसरून जातील, पण एकदा चुकीत सापडला ना तर तेवढं लक्षात ठेवतील. जनाबाई म्हणली, का रे भजन केलेलं पाहिलं नाही? सुंदर माझे जाते गे फिरते ओ व्यागाव कौतुके तू रे बा, सासवाणी सासरा दिरतो तिसरा ओ व्यागा उभ्र तारा तू रे बा. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, लावून 5 बोटे तू रे बा. जात्याच्या जात्याच्या ग जात्याच्या जात्याच्या मुखी घाली देवी मोत्याचे दाणे. जात्याच्या 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 जात्याच्या
काटोट होती निघून गेली. काटोटीच्या जागेवरती परात आली. काटोटीला 2 कान, परातीला कान नाही. तुमचं लेकरू म्हणतं म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोच्या हातच्या भाकऱ्या लय भारी लागतात. माय म्हणली बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, पायाच्या 2 अंगठ्याला लय चव आहे. कसं काय? भाकऱ्या थापताना बघत जा ना पायाचे 2 अंगठे कुठं असतात, परातीत. ऐकताय ना? जनी सांगेलो का नाव घाली माझा सखा, जनी बैसली नायाला पाणी नाही ईसान्याला, नखदंताची करोनी फणी नाव घाली चक्रपाणी. देवानं आपल्या दोन्ही हाताने नखानं फणी केली. वेणी घालायची एक पद्धत आहे. तुम्ही तुमच्या लेकीची वेणी कधी घालत असाल तर डायरेक्ट कांगवा फणी तिकडं नेत नाही, आपल्या हाताची फणी करता आणि मग तिचे ते डोक्याचे केस बाजूला सारता. देवानं ते केलं. नखदंताची करोनी फणी जने पुढं बस बरं वेणी घालतो तुझी. काय भाग्यवान असेल जनावे. दळण दळू लागायला यायचा, वेणी घालू लागायला यायचा, गरम पाणी तापून द्यायचा जनाबाईला. आपण तर मेल्यावर बी गरम पाणी आणत नाहीत. वता किती भाग्यवान जनाबाई. साजनी घाला ग वेणी, हे साजनी घाला ग वेणी, साजनी घाला ग वेणी, मंत्रिमंडळाचा विस्तार राहील. आता एक पद बरेच दिवस शिल्लक होतं. पटकन उत्तर द्या. कृषी मंत्री पद कोणाला द्यायचं? जे कधीच रानात जात नाही त्याला, ज्याला शेतातलं कळतं त्याला द्यावं ना. कोणाला द्यायचं? बैला विठ्ठल मोठा विठ्ठल, त्या झाडावरच्या राघू मैना त्याही विठ्ठल गे माय. कोणाला द्यावा आता? अरे बोला ना. शेती करता तुम्ही का रोजगार हमीवर आहे? सावता माळी महाराज. पशुसंवर्धनाचं खातं राहिलं होतं. सगळ्यांनी मिळून बाळूमामाच्या पदरात ते टाकून दिलं, हे लक्षात राहू दे. हा मंत्रिमंडळाचा विस्तार. पण सगळ्या मंत्र्यांनी एकमेव ठिकाण गाठलं. त्या ठिकाणाचं नाव आहे पंढरपूर. तिथंच का एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळा सिला ह्या वाटी. संत फक्त काला देतात, अन्यथा विटेवरचा देव काला देतो. घ्या रे दही भात आम्हा देव आम्हा देव पंढरीनाथ, गारे गारे दही भात आम्हा देव पंढरीनाथ, आम्हा देव पंढरीनाथ, आम्हा देव दही आणि लाहीचा काला उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, आणि तुका म्हणे काला कोटे अभेद देखील. हे काल्याचे 3ही प्रकार. पण कधी गावेत कधी ऐकावेत, चरित्र ते उच्चारावे तेव्हा. वसुदेव आणि देवकी मैया तपाला बसले, तप केलं, दररोज भजन करावं. श्रीकृष्ण गोविंदू हरे मुरारी, हे नाथ नारायण हे वासुदेवा. नंदराजा शेतकरी होता. त्याची बायको त्याला शेती करू लागत होती, धर्मपत्नी. तिचं नाव यशोदा. 2 जण शेतात गेले. पाहतात तर काय, वसुदेव आणि देवकी माता तपाला बसले. का हो? कुठले असतील? कुठले असू द्या, आपण विचारू. साष्टांग प्रणिपात. ब्राह्मण दिसता? हा. आमच्या शेतात येणं केलं? हो. तुमचं शेत आहे? हा. तपाला बसलाय आमच्या रानात? किती दिवस झाले? आता 8 दिवस झालं. मग पोटा पाण्याचं बघलतो. आजपासून तुमच्या डब्याची जबाबदारी आमची. त्या दिवसापासून सलग 12 वर्ष नंदराजानं आणि यशोदेनं डबा पोच करावा, भाकरी बांधून देव्यात. कुणाला? वसुदेवाला आणि देवकीला. 12 वर्ष
असं म्हणतात 12 वर्ष सलग जर एखाद्या मूर्तीची पूजा केली तर एक दिवस ती मूर्ती सुद्धा आपल्याशी बोलते. पहाटे पहाटे लवकर उठावं यशोदेनं, भाकऱ्या थापाव्यात, कापडात बांधाव्यात आणि घेऊन जावं ब्रह्म मुहूर्तावर. सकाळी 3:30 ते 4:30 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. उठा उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली वगैरे वगैरे. सकाळी 3:30 ते 4:30 या वेळेमध्ये जर आंघोळ केली तर त्याला ब्रह्मस्नान म्हणावं. 4:30 ते 5:30 या वेळेत केलेल्या आंघोळीला ऋषी स्नान म्हणावं. 5:30 ते 6:30 या वेळेत केलेल्या आंघोळीला मनुष्य स्नान असं म्हणावं. आणि 6:30 नंतर केलेल्या आंघोळीला राक्षस स्नान असं म्हणावं. आम्ही कधी कधी राक्षस होतो, ऐकताय ना. पुढं चला. मग स्नान आटोपलं, डबा घ्यावा, वसुदेवाला पुढं बसवावं. बसायला पाठ, टेकायला पाठ, पाटावर पाठ, मागं एक पाठ, पुढे एक पाठ, त्याच्यावर ताट, मागचा पाठ चांदीचा, पुढचा पाठ चांदीचा, त्याच्यावरचं ताट चांदीचं, तांब्या चांदीचा, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, चमचा सुद्धा चांदीचा. कधी कधी चांदीचे चमचे राहतात, कधी कधी चमच्याची चांदी राहते मधल्यामध्ये, सगळं चांदीच. मग वसुदेवानं पोटभर जेवावं. देव प्रसन्न झाला. विष्णू काय इच्छा आहे? वसुदेवानं हात जोडले. या अभाग्याच्या पोटाला जन्माला यावं, हरकत नाही, पण तुम्ही ज्यांच्या ताकदीवर तप केलं त्यांचा आधी विचार घ्यावा लागेल. अहो पण आम्ही तप केलं, तुम्ही केलं असेल. आम्ही भजन केलं, अरे तुम्ही भजने असाल, पंक्तीवाले पहिले शोधून आणा. म्हणून कीर्तनकारापेक्षा भजण्यापेक्षा पंक्तीवाल्याला लय मार्केट आहे, हे लक्षात राहू द्या. ज्यानं पंगत दिली त्याचा आधी विचार केला जातो. अन्नदान कुणाची पंगत होती 12 वर्ष? वसुदेवाची. वसुदेवाला कुणाची? नंदराजाची. मग नंदराजाला आणि यशोदेला बोलून आणलं. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय नाही, आम्ही फक्त पंगत दिली. सागर महाराज म्हणले सप्त्याला पंगत द्यावा लागल. आम्ही मोकळ्या मनानं अन्नदान केलं, आम्ही मागं सुद्धा बघितलं नाही. देव म्हणला तुमचं पुण्य फळाला आलं. कसं काय? माझा जन्म व्हावा असं वाटतं वसुदेव आणि देवकीला. त्यांच्या पोटी जन्म त्यांच्या पोटी होईल, पण मी राहायला तुमच्या घरी येईल, हे लक्षात राहू. म्हणून भजन आणि कीर्तन करणाऱ्यापेक्षा त्यांना जोपासणारी माणसं देवाला सगळ्यात जास्त आवडतात, हे कधी विसरू नका. आम्ही जरी कीर्तन करत असलो, आम्ही जरी भजन कीर्तन करत असलो, टाळकरी असलो, गायक वादक असलो, कीर्तनकार असलो, आम्हाला देव लय किंमत देत नाही. आम्हाला जी माणसं तळहाताच्या फुडाप्रमाणे जपतात, देव त्यांचा आधी विचार करतो. देवानं त्यांचाच विचार केला. मग जन्माला आला वसुदेव देवकीच्या पोटी, पण राहायला कुठं गेला? बाकीचे म्हणले तुला कशाला आणलाय मग सांगायला, कुठे बी जाऊ दे, उरागत घे, पहिल्या पंक्तीला बसायचं, लगेच संपवतो, काळजी करू नका. विवाह सुरू झाला तेव्हाच एक विघ्न घडलं होतं. हात तो धरिला वसुदेवे, तेव्हाच सांगितलं होतं हिच्या पोटी जो जन्माला येईल तो तुला आणून देईल. आणि अखेर तो दिवस आला. भगवान गोपाल कृष्णाचा जन्म झाला. सगुण सावळी मूर्ती समोर उभा राहिली आणि त्या देवाला पाहिल्यावर जगाला आनंद झाला, पण देवकीच्या डोळ्याला पाणी आलं. कृष्णा या अभाग्य आईच्या पोटी जन्माला तरी कशाला आला? कमरेचा पदर काढला आणि कृष्णाच्या डोक्यावरून फिरवला. एक सांगू का, ज्याला आईचा पदर मिळतो ना त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. आईच्या पदरानं एकदा तरी तोंड पुसायला मिळावं हे पांडुरंगाला वाटायचं. विटेवरच्या तुकड्यावर उभा राहा. नामदेव महाराजाला एक दिवशी म्हणलेच, नामा अरे कधीतरी मलाही पदर मिळू दे की आईचा. नामदेव महाराज म्हणले असं कर, तू आमच्या घरी जा, मी इथं थांबतो. सण दिवाळीचा आला, नामा रावळास पदर माथ्याचा काढिला, बाळ नंदाचा पुशिला. जगाच्या बापाला सुद्धा मोह झाला आईच्या पदराचा, आणि आपण आईच्या पदराला नावं ठेवतो. जगात कोणालाही नावं ठेवावीत, आईच्या पदराला कधी नावं ठेवू नयेत. जगात कोणालाही कमी समजावं, आईच्या पदराला कधी कमी समजू नये. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार तुमच्या नुसत्या पदराच्या बाळावर आहेत, तुमचे किती असतील याचा विचार करा. आईचा पदर एवढे उपकार करतो. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. वसुदेवा बस करा आता,
झालं बाळाला पाहिलं असेल तर झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल मी तरी काय करू देव की झालाय जन्म पण आता राहतोय की नाही कुणास ठाऊक आपला बाळ मग देवच बोलला तुम्ही काळजी करू नका सगळा बंदोबस्त मी आधीच लावून आलोय म्हणे काय नंदाच्या घराला मजने ये गोकुळाला वेळ कमी असल्यामुळं माया उपजली तेथे हो मज ठेवी आणि येथे नंदाच्या घराला वसुदेव हसला लय मोठ्या मोठ्या बाता मारायला लागला रे जन्माला येऊन अजून 5 मिनिटं झाली नाही तवर म्हणतो मला उचला आणि तिकडे घेऊन जा कसं न्यावं तुला 8.5 वर्षाची सगुण सावळी मूर्ती उभा आहे लहान हो हे कोण म्हणतं वसुदेव बोला ना कुणाला देवाला वसुदेव म्हणतो कुणाला बोला ना देवानो वसुदेव म्हणतो कुणाला देवाला काय म्हणतो लहान हो एक मुद्दा ऐका काल्याचं कीर्तन काय शिकवतं देवाच्या बापानं देवाला उचलून घ्यावं असं वाटलं देवाला जेव्हा असं वाटलं की आपल्या बापानं आपल्याला उचलून घ्यावं तेव्हा जगाच्या बापाला सुद्धा लहान व्हावं लागलं जगाचा बाप जेव्हा लहान झाला तेव्हा त्याच्या बापानं त्याला उचलून घेतलं तुम्ही सुद्धा थोडस कधीतरी लहान होऊन बघा अख्खं जग तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत देवाला लहान व्हावं लागलं आपण तर की झाडकी पत्ते आहोत देव लहान झाला पण परत वसुदेव हसला देवा काय अरे तुला उचलावं वाटतंय रे पण पायामध्ये साखळ्या हात बांधलेत कसं उचलू तुला बाबा काळजी करू नका मला उचलून घ्या तर आणि उचलल्यावर काळजीच करू नका तुम्ही मला उचलून घ्या वसुदेवानं साखळ दंडानं बांधलेलं असताना सुद्धा पायामध्ये बेड्या असताना सुद्धा कृष्णाला उचललं आणि उचलल्याबरोबर उचली कमळा छोट्याशा टोपल्यात मोठा देव छोटा झाल्यानंतर बसला डोक्यावर घेतला कुणी बोला बरं का काल्याचं कीर्तन आहे वसुदेवानं कोणाला डोक्यावर घेतलं कृष्णाला डोक्यावर घेतलं देवाला परिणाम काय झाला माहित आहे हातातल्या बेड्या पायातल्या साकळ्या सगळंच गळून पडलं कोणाला डोक्यावर घेतलं म्हणून पुढचं ऐका फार महत्वाचं आहे काल्याचं कीर्तन काय शिकवतं नुसतं ऐकून जाऊ नका देवाला डोक्यावर घेतलं नुसतं एकच संकट नव्हतं पायामध्ये साखळ्या बेड्या पहारेकरी यमुनेला पूर आलेला कृष्ण डोक्यावर असल्या कारणानं देव डोक्यावर होता म्हणून सगळ्या संकटातून सुटत 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 वसुदेव पोहोचला गोकुळात ऐकलं का पण तिथं गेल्यानंतर वसुदेवानं नको ते केलं काय केलं देवाला खाली ठेवलं आणि कुणाला डोक्यावर घेतलं मायेला परिणाम ऐका जाताना सगळ्या संकटातून सुटत सुटत गेलेला वसुदेव येताना प्रत्येक संकटात अडकत अडकत आला काल्याचं कीर्तन काय शिकवते माझं बोलणं कळत पहा मी विचारतो तुम्हाला वसुदेवाची संकट गेली कधी माया डोक्यावर होती तेव्हा का देव डोक्यावर होता तेव्हा बोला बोला या देवासाठीच तुम्ही सप्ताह करताय वसुदेवाची सगळी संकट गेली कधी माया डोक्यावर होती तेव्हा का देव डोक्यावर होता तेव्हा आणि वसुदेवाला प्रत्येक संकट आलं कधी देव डोक्यावर होता तेव्हा का माया डोक्यावर होती तेव्हा मग आपल्याला जर असं वाटत असेल आपल्या आयुष्यातलं प्रत्येक संकट निघून जावं तर मायेला फेकून द्या आणि देवाला डोक्यावर घ्यायला शिका सगळ्या संकटातून पुढे जा काही चिंता देव डोक्यावर पाहिजे
माया घोटाळा करते. आशा मनीषा तृष्णा माया ही वेड लावते. माया कशी वेड लावते ऐका बरं. एक म्हातारा माणूस एसटी मध्ये बसला. आपण सारखाच होता बिचारा. एसटी सुरू झाली आणि पुढच्या स्टॉपला गोरी गोरी पान फुलासारखी छान एक बिचारी येऊन बसली. तिच्या सोबत पोरग होतं छोटस आणि लय आगाव होत. शेजारच्या म्हाताऱ्याची टोपी वड, दाढी वड, कुठं नाकच वड. मग त्या बाईनं प्रयोग केला. हातातला शिऱ्याचा डबा घेतला. एक एक घास घ्यायची. त्यांना त्रास देऊ नको, शिरा खा. पण पोरग आगाव माझ्यासारखं खाईनाच. मग तुमच्याकडे एक मंत्र असतो. खातोय का देऊ ह्या बाबाला? हा मंत्र असतो की नाही? खातो का देऊ त्या बाबाला? देत नव्हती, फक्त म्हणत होती. अर्ध्या तासानं म्हाताऱ्याला राहुलच नाही. इष्टीतच उभा राहिलं. बाई काय बाबा काय असेल ते तुमचा निर्णय एका दणक्यात द्या बरं. का हो काय झालं? एकतर तो घास तुमच्या बाप्याला तरी द्या, नाही तर मला तरी द्या. माझं गाव मागं निघून गेलं. उतरायचं राहिलं तुमच्या घासाच्या नादात. इष्टी पुढे आली. असा घोटाळा करते. तिचं नाव माया. त्यापेक्षा तिच्या नादालाच लागायला नको. मग देवाला डोक्यावर घ्या. काल्याच कीर्तनही शिकवत. इकडं परिणाम काय झाला? कृष्ण जन्माला आला गोकुळात. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि इतकं वाऱ्यासारखी बातमी पसरली की गवळणींनी एकमेकींना सांगायला सुरुवात केली. गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, म्हणती गवळणीला, म्हणती गवळणीला, म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण 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 म्हणती गवळणीला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र यशोदेला. बस एक आणि एक साथ माझ्यासोबत. एक काल्याचं कीर्तन आहे हे. बस आज गोपाल कृष्णाचा जन्म आहे. दिवसाचे काले 1000 पाहिले असतील. रात्रीचा काल्याचा आनंद घ्या. हा रात्रीचा काल आहे. असं एक टाळ खाली एक टाळ वर बसलेले एक साथ हात वर सरळ. कोपऱ्यात वागवू नका, तिथंच मोडेल. असं हा असं सरळ. जबाबदारी आमची नाही. हा एक एक टाळी फक्त वरचा टाळ. एक धावती एकी पुढे, एक धावती एकी पुढे. काठी काठी सुतावरे, सुतावरे, म्हणती पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. एवढा किती सांगू मी सांगू कुणाला. तुम्हाला आनंद झाला नाही का दुःखच झाले? किती सांगू मी सांगू कुणाला. कारण अर्धपूर आज आनंदी आनंद झाला. येतं ना तुम्हाला? म्हणा बरं. थोडं थोडं मागं म्हणता आलं पाहिजे. थोडं थोडं सगळ्याला देवाचं असं म्हणता आलं पाहिजे. देवाची गाणी वगैरे. अबीर गुलाल असलं पाठ पाहिजे ना. कैवल्याच्या चांदण्याला. तुम्हाला येत नाही का असलं? असलंही पाठ करत जा. का सगळे ह्यातलेच आहेत? गणबाई मोगरा. आपल्यापेक्षा तर ते गोंधळी बरे असतात महाराज. दोघच असतात पण रात घुमवतात. एक जण इकडून दुसरा तिकडून. दोघच
चौदार मामा असा एक इकडून एक तिकडून आणि दोघातच चालतो लगेच पुरं करतात. पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे. मांडलेला आहे. काय म्हणता गोंधळी बुवा? ते लगेच पुरं करायला असं बरोबर. अर्ध म्हणा. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी सगळे म्हणा. हो यमुनेच्या काठी माग म्हणा माग. हो पौर्णिमेच्या रात्री आज पौर्णिमा आहे आणि शुद्ध पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या रात्री यमुनेच्या काठी आज गोकुळ अवतरले, अवतरले. रंग उधळू चला, रस खेळू चला. ज्यांचा आवाज मोठा येईल त्यांना पहिली पंगत. आधी महिलांना प्राधान्य देऊ. बघा आवाज आला तर पहिली पंगत. रंग उधळू चला, रास खेळू चला. रंग उधळू चला, अरे थोडे तरी आवाज त्यांचा मोठा कस काय. आता परत शेवटचा चान्स तुम्हाला. रंग उधळू चला, आता यांचा आवाज बघा. रंग उधळू चला. यात काय आहे का? बस आला आला हो गाना, किती सांगू मी सांगू आला, किती सांगू मी सांगू आला. आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद यशोदा को लल्ला भयो. बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळे पाहायला जायला लागले. कृष्ण गोकुळी जन्माला. परिणाम असा झाला शेरेवाडीच्या सुखा. चुकलं काय? हा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. काय सुख किती आनंदी आनंद. अरे बाबा सप्ताह बसला. सप्त्यात पहिलं कीर्तन, दुसरं तिसरं काल्याचं कीर्तन. 12 वर्षानंतर तपपूर्तीनंतर सागर महाराजाचं कीर्तन, तेही डिसेंबर महिन्यात त्याच 15 तारखेला व्हावं. आनंदी आनंद. सगळेजण कृष्णाला बघायला लागले. यशोदा एवढी दानशूर होती. माझ्या कानाला पाहायला आला होय ग. या गळ्यातले दागिने काढायचे असे सोन्याच्या माळा वगैरे आणि असं देऊन टाकायचे. न्या ग न्या. माझ्या पोराला बघायला आला. कृष्णाची आई तशी होती म्हणून कृष्ण तसा होता. आता तुम्ही 2च ब्लाऊजचं पीस गावभर फिरवता, त्याला नाही लाज आहे. बरं लोकही काही रिकाम्या हाताने येत नव्हती. आपल्यासारखे होते का? पार्लेजीचा बिस्किटचा पुडा सुट्ट पैसे नव्हतं म्हणून पानपट्टीवाल्यानं दिल्याला चांगलं चुंगलं खायला घेऊन येत होते. हो देवाला पाहायला एक म्हातारी आली. इतकी म्हातारी होती. MH 97ची होती. MH किती? काही 16च्या होत्या, काही 17च्या होत्या, काही 20च्या होत्या, काही 25च्या होत्या, काही 30ल्या होत्या, काही 45च्या होत्या. ही 97. गार लागते म्हणून भर उन्हाळ्यात दुपारी 3:30च्या पुढे आंघोळ करायची 8 दिवसातनं एकदा. आणि कुठून तिच्या व्हॉट्सअपला आलं कोणा स्टॉक देवाचा जन्म झाला. तिनं लगेच इंस्टाग्रामला स्टोरी ठेवून टाकली. यशोदा को लल्ला भयो. मग बघायला निघाली काठी टेकत काठी टेकत. कोणीतरी म्हणलं तसं कसं जाते.
नवीन काहीतरी घालून जा. म्हाताऱ्या माणसांची जुनी पेटी असते. शिडी लावून उतरली मालू. तिचं नाव होतं मालू. तिनं घातला शालू. ते म्हणले आता पाहायलाच चाली तर शालूच घालू. एवढा सुंदर शालू होता लग्नातला. जपू जपून ठेवतात बिचाऱ्या. एकदाच घालतात पण जपू जपून ठेवतात. घडीवर फाटून जातो पुन्हा. आणि मग ते शालूवर सदाशिवनगरचा कारखाना कोरलेला, उपळ्याचा कारखाना कोरलेला, शिरेवाडी कोरलेली, वाकडेश्वराचं पिंपळेश्वराचं मंदिर कोरलेलं, विनेकरी कोरलेले, दोघ जण. पण गडबडीमध्ये शालू उलटा झाल्यामुळे सगळंच उलट झालं. ट्रॅक्टरची चाकावर टपाड खाली, दुराड्यावर किरचल खाली, सगळंच गडबडीमध्ये. तिनं काजळ लावलं ओठायला. आणि लिपस्टिक लावली डोळ्याला. कसं दिसत असेल अशी एवढी नटली. जुन्या बाया त्यांच्या पायात असे तोडे होते. आता काय राहिलं नाही. आता पैंजण बी घालत नाहीत. गोप आणला आणि त्याच्यात गुंगरं घालतात पोरी. मी एका पोरीला विचारलं गोप का बांधते ग. ती म्हटली मला दृष्ट होते. 8-8 दिवस आंघोळ करत नाही शिंबडीतून, तुला कोणाच दृष्ट व्हायचे. अगं आपलं गावात नगरकांडे आणि ती झापूक झुपूक. ध्यानात राहू द्या, हा महाराष्ट्र नाचणाऱ्या पाटलिनीचा नाही. हा महाराष्ट्र भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा आहे. या महाराष्ट्राच्या मातीनं 3 गोष्टी पोरींनो तुम्हाला दान म्हणून दिल्या. मासाहेब जिजाऊंचं कर्तृत्व, राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नेतृत्व आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कर्तृत्व तुमच्या पदरात दान म्हणून टाकलं. तुम्ही किती चांगलं वागायला पाहिजे, किती ताकदीनं वागलं पाहिजे. खांद्यावरून ओढणी खाली आली तर पुरी पुढे जात नव्हत्या सर. सध्या उलट झाले. पूर्वी ना मॅडम शिक्षक फुडणं आले तर पूर्ण रस्ता बदलायचे. आता पोरं फुडणं आले की मास्तर गल्ली बदलून जातं. कुठे ह्याच्या नादाला लागतं. पूर्वी पुरींना काळजी लागायची. सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सांभाळून घेईल का नाही, सासू कशी भेटल. आता म्हातारी झुरायला लागली. सुनबाई कशी भेटल, सुनबाई कशी भेटल. खांद्यावरून ओढणी खाली आली तर पुरी पुढे जात नव्हत्या. सध्या क्रॉपटॉपचा जमाना आहे. मूडभर फॉलोअर्स वाढण्यासाठी बेंब्यान कमरा दाखवायची फॅशन आणली पुरीने. ध्यानात राहू द्या माझ्या तायानो बहिण्यानो, भलेही तुमच्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल. ओढणी घेणं म्हणजे पुरींना गावढळपणा वाटतो. पण भलेही तुमच्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल, पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या खांद्यावर ओढणी घेता ना, त्या दिवसापासून तुमच्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. एवढी किंमत नुसत्या ओढणीला. त्या म्हातारीनं संस्कार सोडले नव्हते. कृष्णाला बघायला नेसले ग नेसले ग शालू पैठणचा, सखळ्या दोरलं थोडं पैजन कमरेला कमरपटा. फार गोड आहे. आणि परिणाम असा झाला, हरिने माझे हरिले चित्त विसरले. कृष्णाच्या जन्माचं स्वागत गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या. नरनारी 3 चरण झाले अभंगाचे. गडबड असल्यामुळं. आणि मग कृष्ण म्हणाला आता असं करू काय, कुणीच शेंडे बापू सारखं दिसना, सगळे कसे मरायला लागलेले. मग वाडीतले म्हणले आमच्याकडे पण गाय आहेत, भरपूर आहेत, पण आमच्यातलं सगळं दूध जाते डेअरीला आणि शिळ तुकडा आमच्या डेअरीला. मग अखिल भारतीय मक्खन चोर संघटना काढली. कृष्णचरित्र काय शिकवतो सांगतो, एकामेकाला मोठं करायला शिकवतो. चला रे पेंद्या वाकड्या सुदाम्या, यायचंय तुम्हाला. मग तो निघाला. हे सगळं झालं बरं का. जन्म झाला. 2ऱ्या 3ऱ्या दिवशी भगवान महादेव भेटायला आले. महादेवानं पाहायला यशोदेला भीती वाटली. गळ्यात साप तसेच आले होते ना. बाकीचे 33 कोटी देव तरी नटून थटून आले होते मेकअप करून सेल्फ्या काढून, पण महादेवाला आवरलंच नाही. महादेव तसाच गळ्यात मफलर टाकून आला, म्हणजे नागोबा. मग तो घाबरू नये म्हणून काठवटीमध्ये पाणी ओतलं आणि त्याच्यात प्रतिबिंब दाखवलं पोराचं. शक्टासूर आला, त्यालाही मारलं.
पुतनेचा उद्धार केला. जी माणसं आतून बदलतात त्यांच्याकडे स्वतः देव येतो आणि जी माणसं वरून बदलतात त्यांना स्वतःहून देवाकडे जावं लागतं. सगळ्याचा उद्धार झाला. काग बट रिठा मारियेले अवघी दैत्यखानी बुडविली. सगळा संसार सोन्याचा करायचा होता. आणि मग यशोदा काळजीत पडायची आणि कृष्ण मात्र खोड्या करायचा. मग खोड्या करताना तो एकटा करत नव्हता, सगळ्याला घेऊन जायचं. मग मात्र यशोदा ओरडू ओरडून हाका द्यायची, माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा गे सांगा. अंगणी रांगताले मूल हाती फूल, मी सारवित होते चूल, कैशी पडियली भूल, माझा सध्या कोण कोणाला माझं म्हणते. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारच्याला पाहत नाही महाराज, बोलायचे बंद होतात. देवाला फक्त माझं म्हणावं. माझा कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा गे सांगा. गवळणी म्हणल्या तुझं पोरग काय, त्याच्यावर तुझा जीव आहे, हैराण केलंय त्या नाख्या वाडीला, नाही त्याच्या तक्रारी आहेत. यशोदा म्हणली तसं नाही, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसतई गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा गे, याला नाही दुसरा जोडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. बस तुम्ही लपुनियाचा भोवरा, तुम्ही लपुनियाचा भोवरा, आळगेता शारंग धरा गे, आळगेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, 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 गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. आवरी आवरी आपुला कान्हा, आसियेया आमुच्या सुरा, आसियेया आमुच्या सुरा. आवरी आवरी आपुला कान्हा, आवरी 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 आपुला कान्हा, आसियेया आमुच्या सुरा, आसियेया आमुच्या सुरा, आमुच्या सुरा, आमुच्या सुरा. मग नाईलाज झाला यशोदेचा. सगळेजण सांगतात तर खोड्या करतच असेल. मग विनंती केली, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा. ए कृष्णा किती खोड्या करतो रे. मग गणपतीला नवस बोलले आईसाहेब, गणपती बाप्पा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. काय थंडी वाऱ्याचं बोराटे मार्जन कीर्तन लवकर उरकावं याकरता कृष्णाच्या खोड्या बंद करा. गणपतीला महत्व प्राप्त व्हावं म्हणून अख्खा 1 महिना कृष्णानं एकही चोरी नाही केली, खोडीच नाही केली. 1 मास देवे खोडी नाही केली. प्रचिती आली यशोदेशी. हे सरळ सरळ सांगून चाललोय बरं का मी. मग गणपतीचा नवस फेडायचा. तुम्ही फेडता का नाही नवस? गणपती माहिती आहे का नाही? टुकुमकू बघतोय चांगला, खुशाल रील बनवतात तो बाया. अशा गाऊन घालतात, त्याच्या वडणी घेतात, हातात गणपती आणि टुनुक दिशी उड्या मारतात. आमच्या बाप्पानं गणपती आणला. नवऱ्याला लाज वाटायला पाहिजे का नाही? कुठला देवा शूटिंग काढायचं तेच असतं. टुकुमकू बघतोय चांगला. मग गणपतीची मूर्ती आणून पुढे ठेवली. गणपती बाप्पा तुमच्या कृपेनं आमच्या कृष्णानं खोडी नाही केली. किती चांगलं आहे बघा. रांगत रंगणी चोरी तोलोनी धावणी धरती गवळणी रे. असा सुंदर कृष्ण आता मोठा होऊ लागलाय. खोड्या करायचा थांबला. तुमची कृपा झाली. गणपती नवस बोललेले फेडणार आहे तुमचा. कसा? 1000 मोदक केले.
मोठा हार आणला मोदकाचा, गणपतीच्या पुढं ठेवला. असा गणपती पुढं बसला होता. हारा गणपतीच्या पुढं. गणपती पाहत होता कधी उरागता येईल, पहिल्या पंक्तीला बसतो. समोर असा मोठा हारा होता आणि हारा असा गणपतीनं पाहिला आणि कृष्ण तिथंच होता. कृष्णा काय लक्ष ठेव जरा ह्या मोदकाकडं, काय मान जर येईल आणि मोदकाला तोंड लावल, उष्ट होईल, नैवेद्य देवाला दाखवायचं. कृष्ण म्हणला, आई एवढा मोठा बोका इथं असताना तुला मांजरीची काळजी लागली? तू जा. पाणी घेऊन आले, पाणी आणायला गेली आणि मग कृष्णानं असं गणपतीकडे एकटक डोळ्यात डोळे घालून बघायला चालू केलं. काय गणपती दररोज असता का आजच आलाय सागर महाराजाच्या कीर्तनाला? गणपती गार लागतंय का? गणपती खाताय मोदक का खाऊ? तुम्हीच गिळा. अख्खा हाराच उचलला आणि टाकला पोटात कृष्णानं. गणपती काय घाई घाईत मोदक खाल्ल्यामुळे थापी नीट बसली नाही. मग आज जाऊन नीट बसवा. एवढ्याशा कृष्णानं गणपती उचलला आणि टाकला पोटात. मग यशोदा पाण्याचा तांब्या घेऊन आली. कृष्णा अरे मोदक ठेवले होते गणपतीच्या पुढं, कुठं गेले रे मोदक? आई तू गेली आणि एक लांब सोडेचा बांबा आला आणि त्या बांबानं बांबा ऐकताय ना, त्यानं अख्खे मोदक खाऊन टाकले ग. अरे ते जाऊ दे, पण देव कुठं आहे? देवासीच पुसे. देवालाच विचारलं देव कुठं आहे. मग मात्र बाहेरच्या चोऱ्या सुरू झाल्या. त्यानं पेंद्याला सांगितलं, पेंद्या काय सगळं घ्या सोबत, चोरी करायला जायचं. लांब लचक काठी घ्या, अजून वस्त्रगाळ केलेली माती घ्या, अजून सराटे घ्या. एवढं कशाला देवा? चल काय करायचं? काठी कशाला? जुन्या काळातले वाडे होते आणि वाड्यामध्ये दही दूध माठ असे ते वर माठ असे अडकून ठेवले जायचे. तेव्हा काय फ्रीज होता का? असे वर हवेला. अजूनही बरेच शेतकरी दुधाच्या बादल्या वारवश अडकवतात, तसं ते माठ. मग काठी कशाला? काठीनं मारायचं, छिद्र पडल, काठीच्या आकाराचंच पडल आणि बरोबर दोहीच्या कोपरा असं मी वाहती त्या धारा आणि दोहीच्या कोपरा असं मी ओंजळ धरण. इकडनं उजवं मंत्रिमंडळ, इकडनं डावं मंत्रिमंडळ. उजवा कालवा आणि डावा कालवा. बरं भांडण होणार नाही आपल्या माळशिरस तालुक्यासारखं इकडं पाणी सोडा नाही तर तिकडं पाणी सोडा. मग दोन्ही सोबत चालू राहतील. तुम्ही तसंच करा. कसं? मी जसं केलंय तसं. म्हणजे दोन 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 माणसं सोबत जोगवत राहतात. बर ठीक आहे. सराटे कशाला? ते गवळ्याने आपल्या मागं लागल्या तर त्यांच्या वाटेत सराटे टाकायचे. जगात दोनच काट्यांना माणसानं घाबरलं पाहिजे, एक म्हणजे सराट्याच्या आणि दुसऱ्या म्हणजे बोराट्याच्या. बोराट्याचा काटा तरी काय सरळ वाटला का? एक जण वडून धरतो आणि दुसरा काला काला म्हणून टोचत राहतो. आणि त्याच्याहून ताकदीचा काटा म्हणजे सराट्याचा. असा टाकला की सरळच, कसाही टाका त्याला हायच वर. पण तो पेंद्या चतुर होता. तो म्हणला क्लित ना थमदा थी गवलन थंदल घालून आली थल. बोबडा होता ना. खरंच सांगतो महाराज, या बोबडेपणाचं ना फार मोठं आंतरीचे दहावे स्वभाव बाहेर. आतापर्यंत गप बसलं होतं पेंद्या, पण बोललं. 3 सख्या बहिणी होत्या. एक बोबडी होती, दुसरी गेंगाणी होती आणि तिसरी तुतानी होती. तिघी नीट बोलत नव्हत्या, दिसायला लय देखण्या होत्या, पण लग्नच जमना. म्हणजे जुनं सांगतो, आता कसलं बी चालतंय. आता तरी भंगारवाल्याचं टमटम येतंय तुमच्या वाडीत. लोखंड पत्रा भंगार. अजून 5 वर्षानं ह्याच वाडीत एक टमटम फिरणार. नवरदेव 35चा आहे, 40चा आहे, 45चा आहे, मंडवळ्या बांधून आणलाय नवरदेव. लुळी चालल, पांगडी चालल, मुकी चालल, चकणी चालल, हिकणी चालल, भैरी चालल, 2 पोरांची माय बी चालल. नवरदेव असं होणार आहे. असं नवरदेव थोडं थांबा. आता तरी पोरग जातं पोरगी बघायला. 5 वर्षानंतर पोरगी जाणार नवरदेवाला बघायला. नवरदेवाला पाठ नाव सांग रे. मग पोरग म्हणणार माझं नाव अमुक अमुक, गाव तमुक तमुक, मला पोहायला आवडतं, ट्रॅक्टर चालवायला आवडतं, बुलेट बी चालवायला आवडते, मला 12वीला 55% आहेत. थोडं थांबा, आता होतं एक नाही पाय. मग परत त्या 3 पाहुणे आले.
एक जण मध्यस्थी करत होता, बापू तुमच्यासारखा. ते म्हणला मी लग्न जमवतो. लग्न जमत नाही ते काय वाघ महाराजाचं काम नाही, माझं काम आहे ते. पण पुरीनो एक ताकीद आहे, पाहुणे बघायला आल्यानंतर माघारी जाईपर्यंत एका शब्दानं कोणाला बोलायचं. पाहुणे आले, शेंडे बापू सारखी 5-6 माणसं पोरगी बघायला. मग पोहे आले, खाऊन घेतले आधी. परत चहा पाणी झालं. पण बापू चतुर, पुरी बोल ना त्या का गप काय. मग शिरा करायला लावला, शिरा आणला. 3 पुरी पुढे उभा होत्या रस्त्यात त्या दरवाजात. आणि मग बापूने 1 चमचा शिरा खाल्ला. वा शिरा. आजपर्यंत एवढे शिरे खाल्ले, पण एवढे नाश्ते केले, हॉटेल पालत घातली, इतक्या जणांच्या घरी गेलो, किती जणांच्या पंक्तीला गेलो, वाडी पालती घेतली, पण असा शिरा नाही. खरं सांगू, कोणी केलाय माहित नाही, पण ज्या पुरीनं बनवलाय काय भाग्यवान. ह्यांना कौतुक लय प्यारे असत. तिला दमच निघाना. बापानं जिनं बनवला होता तिला दम निघाना. मग बापून पुन्हा चालू केलं. लयच भारी शिरा बर का, शिरा 1 नंबर. नाही दम निघला. जिनं बनवला होता तिला. ती म्हणली उगत नाही गोल झाला, कादू थाकलं ते म्हणून गोल झालाय. दुसरी म्हणली तू 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 तुला म्हणलं होतं का नाही बोलू नको म्हणून. तिसरी म्हणली तू 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 तुम्ही दोघींनी घोटाळा केला, आता बता बोंबलत. पाहुणे हात धुवायला कॅनलला गेली, पुन्हा माघारी सुद्धा नाही था. पेंद्या म्हणे क्लितना कशासाठी रे. पेंद्या तुला कळायचं नाही चल. पण पेंद्या चतुर होता, देवावर त्याचा विश्वास नव्हता. काल्याचं कीर्तन काय शिकवतं तेवढं सांगतो, देवावर विश्वास ठेवा. दहीहंडी केली, एकमेकाच्या खांद्यावर उभा राहिले आणि कृष्णानं सांगितलं डोळे मिटा. का वाड्यात जायचं आपल्याला आत. सगळ्यांनी डोळे मिटले. 40 जण होते. त्यांनी ठरवलंच होतं सुरत मार्गे गुवाहाटीला जायचं. डोळे मिटले. डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. माझ्यावर विश्वास ठेवा, मला देव म्हणतात. झाका डोळे. सगळ्यांनी झाकले आणि गजर झाला. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. उघडा डोळे. सगळ्यांनी डोळे उघडले. आता तर वाड्याच्या बाहेर होते, पण आता आत आले. का आले आत? देवावर विश्वास होता म्हणून का नव्हता म्हणून? काल्याच कीर्तन हे शिकवतं. सगळं झालं खाऊन वगैरे. पेंद्या म्हणला बाहेर कसं नेते बघू. झालं का रे? झालं. मग डोळे झाका, बाहेर जायचं आपल्याला. सगळ्यांनी डोळे झाकले 39 जणांनं, पण एकानं फटीतनं बघायला चालू केलं. अर्धे डोळे. संशय होत. आगाव. देवळात आलं तर चांगला बल काढून न्यायचं, गेलेलं तर ते नेऊन लावायचं. रस्त्यावर खडे टाकले तर पोत्यात भरायचं, आपल्या अंगणात नेऊन वतायचं. रान डांबरीच्या कडेला असलं तर ऊसाचं कांड डांबरीत खावायचं. आगाव. ऊस तोडायला आला की हा आगाव. मग ते पेंद्यानं असं फटीतनं बघितलं. मग पुन्हा एकदा गजर. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की. 39 बाहेर आले सर. पेंद्या मध्येच अडकला. निमापत्र्यातनं वर, निमापत्र्याच्या खाली. फटीतनं बघितल्यामुळे असा बायाने मारला ना गवळ्याने. सुजलाच. कृष्णा बाहेर काढ. कृष्ण म्हणे विश्वास नव्हता ना माझ्यावर, आता बस तसा. मग बाहेर कसा येऊ? डोळे झाक. पेंद्यानं परत डोळे झाकले, तेव्हा कृष्णानं त्याला बाहेर काढलं. काल्याचं कीर्तन काय शिकवतं ऐका. पेंद्याला मार कधी खावा लागला? देवावर विश्वास होता म्हणून का नव्हता म्हणून? आणि पेंद्याचा मार कधी चुकला? देवावर विश्वास होता म्हणून का नव्हता म्हणून? मग आपण काय केलं पाहिजे? देवावर विश्वास ठेवला पाहिजे का नाही ठेवला पाहिजे? ज्याने ज्याने देवावर विश्वास ठेवला त्याला त्याला मोक्ष मिळाला. आणि ज्यानं देवावर संशय घेतला, देवाच्या विरोधात गेला, त्याला मार खावा लागला. हे लक्षात राहू द्या. काळाच्या तड्यागातून सुटायचं असेल तर देवावर विश्वास ठेवा.
हे शिकवतं काल्याचं कीर्तन. कृष्णा बास आता, उद्या जा इराणा सवे घेऊन गोदना. बस झालं, लय ताप दिला तो. किती खोड्या करायच्या, तक्रार येतात त्या गवळणींच्या. आहारे सावळिया शिवाजी मुरली. आहार सावळिया शिवाजी मुरली. आहारे सावळिया शिवा वाजवली मुरली. आहारे सावळिया शिवा वाजवली मुरली. केवळ बाण मुरली 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 वर माझा जीव जडे. मुरली वर माझा जीव जडे. कसली निवाला फूल पडे, कसली निवाला फूल पडे. ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद. ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. कैसे जाऊ मी वृंदावना, कैसे जाऊ मी, कैसे जाऊ मी. पैलकी हरी वाजवी मुरली, पैलकी हरी वाजवी मुरली. नदी भरली भरली यमुना, नदी भरली भरली यमुना. कैसे जाऊ वृंदावना, कैसे जाऊ वृंदावना. मुरली मारवी तो माना, मुरली मारवी माना. एक कोड रोज तयाचं, रोज तयाचं एक कोड त्यातच तुम्ही मोठ्या द्वार. रोज तयाचं एक कोड रोज 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 तयाचे एक कोड त्यातच तुम्ही मोठा द्वार. मनातल्या मनात तुम्हा त्याची आवड, मनातल्या मनात तुम्हा त्याची आवड. असं झालं तसं झालं, धई दूत वाया गेलं. संत मला वरडून, असं झालं तसं झालं, धई दूत वाया गेलं. संत मला वरडून. टिंगू रंगू राधा गोदा यमुना जमुना चंद्रावळी नित्य चला मोर बघू. टिंगू रंगू गवळणींची नावं. टिंगू रंगू राधा गोदा यमुना जमुना चंद्रावळी नित्य चला मोर बघू. नक्का पाहू बाई मागे वळू, नका पाहू बाई मागे वळू. जाऊ दे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला. नंदलाला अजून लय येतात मला गवळणी. नुसत्या वेणूच्या गवळणी एवढ्या आहेत, नुसत्या
वेणूच्या गवळणी एवढ्या आहेत. मला अभ्यासाची सवय झाली आता. त्या गवळणींचं विभाजन करताना वेणूच्या गवळणी एका बाजूला, गाई गोपाळ यमुनेचे तटी, गाईच्या गवळणी एका बाजूला, खेड्याच्या गवळणी एका बाजूला, असं सगळं येतं थोडं थोडं वर्गीकरण करायला. पण आपल्याला वेळ नाही. लगेचच कृष्णानं डाव मांडला. अभक्तु भक्ती खेळईटी दांडू पोरा, खेळईटी दांडू, अभक्ती भक्तु भक्त पोरा खेळ, पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळे भवरात बाई भवरा बाई भवरा, खेळे भवरात बाई भवरा, खेळे भवरात बाई भवरा. या राधिकेचा नवरा 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 नवरा, या राधिकेचा नवरा 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 नवरा, खेळे भवरात बाई भवरा, असे खेळ मर्दानी पोरांना शिकवा. तू हा मामा पोरा. आता काय नाही खेळ. रात्री माझ्या कीर्तनात एक बिचारी लेकराला मांडीवर घेऊन बसली होती. म्हणजे तुम्ही नाही मॅडम, ते बाळ शांत बसले, पण ते रात्रीचं लेकरू लय गोंधळ करायचं. मी म्हणलं ताई, तुमच्या त्या बाळामुळे व्यत्यय होतो, मला कीर्तन संपवायचं, जरा शांत करा ना तुमच्या बाळाला. ती म्हणली महाराज मी तरी काय करू, हिथं आल्यापासून एअरटेलला रेंजच नाही. मग खेळ खेळ सुरू झाले. हा मामा पोरा, हा मामा, सगळं माहिती होतो तो चेंडू लगुऱ्या. पण कृष्ण एवढा साधा नव्हता लवकर कळायला. आधी परीक्षा घेतो. मग सगळे गोपाळ एकत्र जमले, आंदोलनच केलं कृष्णाच्या विरोधात. कृष्णा किती त्रास द्यावा, 7 ते 9 ठरलं होतं आपलं. किती काटा पुढे गेला. अजून पंक्ती बसायच्या, महाराज लोकांना लांब लांब जायचंय, आरती असते इथं, अन्नदाते आले असतील. तुला काय बघितलं तर खूप लांब 2.5 किलोमीटर जायचं तुला. मला आज फार आनंद झालाय, जवळ कीर्तन आहे, नाही तर रोज मला पाठच होते. मग खेळ आटोपते घेतले, पण सगळे गोपाळ वैतागले होते. आता तुम्ही कसं माझ्यावर वैतागलाय, बरोबर ना? होय म्हणले पोपट महाराज. नाही तुम्हाला उद्या कीर्तनाला यायचंय का नाही यायचं सांगा. मॉनिटर तिकडे विना घेऊन उभा आहे. यायचंय ना उद्या? आणि काय फरक पडतो थोडंसं पुढे गेलं तर. दुसरं काय असतं तर म्हणलं असतं की 500ला 1000 आलं तरच. थोडं राहिलंय, कीर्तनच आहे आता. मग वैतागले सगळे. कृष्णाच्या पायावर एक सांगा वाक्य, जिंदगीभर किती स्वतःच्या आविर्भावात जगा, एक दिवस कृष्णाच्या पायावर डोकं टेकावं लागतं, विसरू नका. तुम्हाला वाटलं काय देव चुकल? परमार्थातही महत्वाचा आहे आणि प्रपंचातही महत्वाचा आहे. आलाय पिंपळेश्वराच्या आणि वाकडेश्वराच्या दरबारात, तिथला महिमा आहे का? कधी सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. इथं आल्यानंतर, उभा राहिल्यानंतर भगवंताला कधी सांगत जाऊ नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला आमच्या या वाडीतला हा भगवंत किती मोठा आहे, उभ्या जन्मात तुम्हाला संकट येणार नाही. शेवट त्याच्या जवळ जावं लागतं, नाही जाऊन जमत नाही. तो आहे म्हणून आपण आहे. 90चा म्हातारा मरायला टेकला, हृदयाचं ऑपरेशन झालं. डॉक्टरनं तळहातावर हृदय समजून म्हाताऱ्याला विचारलं, बाबा बरं वाटतं का? हा. 3.5 लाखात ऑपरेशन केलं, 3.5 तास हृदय सांभाळलं. मग तर म्हातारा रडायलाच लागलं. आता का रडता? मग म्हातारा बोलू लागला, डॉक्टर माझं हृदय अवघं 3.5 तास तुम्ही सांभाळलं तर त्याचं 3.5 लाख रुपये बिल केलं. त्या पिंपळेश्वरानं वाकडेश्वरानं 90 वर्षाचं होईपर्यंत मला फुकट सांभाळलं हो. त्याचे उपकार किती मानू म्हणून माझ्या डोळ्याला पाहिजे. माना नाही तर मानू नका, शेवट का होईना तुम्हाला देवळात जावं लागल. नाही चुकत देव. मग सगळे गोपाळ एकत्र आले. कृष्णा कान्होबानी वाडी आपुनी गोधारे, कान्होबानी वाडी आपुनी गोधारे, कान्होबानी वाडी आपुनी गोधारे, कान्होबानी
कान्हा काय केलं नाही तू? परीक्षा घेतली आमची, आम्ही किती परीक्षेत पास व्हावं तुझ्या, काय काय नाही केलं कृष्णा. 15 दिवसापूर्वीचा काळ आठवा. सप्ताह आला, वर्गणी गोळा होते की नाही, सप्ताह सुरू होतो की नाही, माणसं येतात की नाही, थंडीचे दिवस गर्दी होते की नाही. पाहता पाहता मंदिर 5-6 दिवस दररोज गच्च भरतंय. कुठून कुठून माणसं आलीत आज. भाग्यवान आहात तुम्ही शेरेवाडीकर. अरे काय पुढे बसलेली शेरेवाडीतलीच माणसं नाही तुम्ही, कुठून कुठून लोक आले. बरं कुणाला वेळ आहे पण येतात. झाला आता आज सप्ताह झाला, एवढा उत्साह. काय नाही केलं तुम्ही. भेटेल त्याला हात जोडून सांगत होते सागर महाराज, आमच्या घरी वाडीत सप्ताह आहे बरं, या सप्त्याला या बरं का सप्त्याला. नाही तर काय बोलवायची गरज आहे हो. देवाच्या दारातलं कीर्तन पण सगळ्या पुढे झुकला बिचारा. या बरं, तुम्ही आल्यावर बरं वाटत. देवाच्या दारातला कार्यक्रम काय घरातलं बारस आहे, पण या बरं सगळ्यांनी या. आमचं काय चुकलं असलं तर माफ करा. 5 दिवस झालं पायाला पाय नाही, ह्यांच्या खांद्याला खांदा लावून पुढे पळतात. कीर्तनात टाळ घेऊन उभा, पाठीमाग काय चाललंय तिकडे लक्ष. तुम्ही कट्ट्यावर बसला, मन कीर्तनात नाही, जीव फार तुटतो का. अजून पसारा बाकी. दररोज रात्री 1 वाजतो पोरांना झोपायला. त्या आटपायचं सोपं आहे. किती उत्साहानं दिंडीमध्ये रांगोळ्या काढल्या, पाट मांडले. सकाळपासून तयारी, आमचा सप्ताह. उद्यापासून हे वारकरी नाहीत तुमच्याकडे. उद्यापासून हे पोरं पाहायला मिळणार नाही. उद्यापासून हे गायक वादक मृदंगाचार्य. राग आला असेल, थोड्या काही कुरबुरी झाल्या असतील, पण उद्या संध्याकाळी रिकाम वारं सुटल इथं. सुतार पाटलापासून तुम्हाला उभं वारं सुटल. कर्मनाथ कानावर आवाज येत होता, टाळ वाजवत होते, चला सप्त्याला चला, कीर्तनाला भेटी गाठी होत होत्या. कुणाला वेळ आहे. ही काय सामान्य माणसं आली. युट्यूबला पाहायला मिळतात ही माणसं. युट्यूबला फक्त आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, माणसं हलग्या लावतात, ढोल लावतात, स्वागत करतात. माझ्या आयुष्यातली सगळ्या स्वागताची सुख मी पाहिली. त्यांना विचारलं मी, असं का महाराज, फक्त टीव्हीत आणि युट्यूबलाच बघायला मिळतंय हो, अशा तर गाठी भेटी होत नाही. हे काय किरकोळ माणसं वाटली. आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा बरं. हे माऊली महाराज, बाळकृष्ण महाराज, गणेश महाराज काय दररोज भेटता तुम्ही त्यांना? मी जवळ राहतो, 12 वर्षानंतर योग आला कीर्तनाचा. आहेत का भेटी गाठी? फोन उचलायला होत. विकत तिथं विकत नाही, पण ध्यानात राहू द्या, स्क्रीनवर दिसणारी माणसं आहेत. आपल्याला रोज पाहायला मिळतात, आपल्याला महत्व नाही. आता उद्यापासून हे पाहायला मिळणार नाही. झालं, थोडा वेळ झाला, क्षमा मागतो मी तुमची. पण सगळे रडू लागले, कृष्णा, हे कृष्णा, बस आता खेळ मोडला. आता तू पुन्हा घरी जाशील, आम्ही घरी जाऊ. पण सांगू का कृष्ण, 5-5 पोळ्या 5-5 पोळ्या 3 भाकरी कान बनाए कपुरी. 5-5 पोळ्या 3 भाकरी, 5-5 पोळ्या 3 भाकरी, 5-5 पोळ्या 3 भाकरी कान बनाए कपुरी. आम्हा धाडिले वनादोरी, आमुचे फकवूनी खाल्ली शिदोरी. कान्होबानी वारी आपुनी गोधरी, कान्होबानी वारी आपुनी गोधरी. वैकुंठवासी जालिंदर अण्णाची इच्छा होती इथं सप्ताह व्हावा. आम्ही एकदा केला होता प्रयत्न, बंद पडला काही कारणास्तव. देवही परीक्षा घेतो. परियेसी शारंग धरा, तुझा बैल चुकला मोरा. सांगो गेलो तुझ्या घरा, पाठी लागला तुझा म्हातारा. परियेसी ऋषिकेशी
गाई म्हशीचे दूध पिशी वासरे प्याली म्हणून सांगशी उद्यात ताक नाही रे आभासी कानोबा उढाळ तुझ्या गाई होत्या नवत्या कळबाठाई कशाला कृष्णा परीक्षा घेतो मग तुका म्हणे आता खेळ मोडावा खेळ मोडावा परता बस कृष्ण खेळ मोडावा परता खांदी भार पोटी भूक काय तुझ्या कीर्तनाचे सुख बस कर आता गबाळ गुंडळ लय झालं तुझं ऐकून घेतलं बास कर कृष्णा मी म्हटलं बास करतो पण कसं बास करायचं खडकी सोडियल्या मोठा आजीचा दही का लागो मोठा हे का सांगतो तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे म्हणून बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठोबा कुमारी विठोबा विठोबा ज्ञानराज माऊली गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान सर्वजन हातवर गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान कृष्ण भगवान
चैतन भाऊ या इकडं. ए रोहित इकडे इकडे. अरे माझा शिष्यच आहे तू, इकडे या रोहित भाऊ. हा सागर महाराज, त्या दोघांनी काय केलंय सांगा बरं. आणि एक करायचं आता कीर्तन झाल्यावर. सगळे मोबाईल वापरताना तुम्ही सगळेजण, सगळ्याला आव्हान आहे, सगळे इंस्टाग्राम वापरतात, फेसबुक वापरतात, मी सुद्धा वापरतो. माझी सुद्धा इंस्टाग्रामला पेज आहेत, फॉलो केले नसलं तर करून घ्या. आणि यूट्यूबला ओम साई नावाचं क्रिएशनचं एक चॅनल आहे, सगळ्याकडे मोबाईल आहे. कीर्तन झाल्यानंतर यूट्यूबला सर्च करायचं. दिवस रात्र ही पोरं मेहनत करतात. चैतन दादा आणि हा रोहित, यांचं काय वय आहे का हो? नको नको ते फोटो काढणारी पोरं आहेत मोबाईलमध्ये चुरू चुरून. पण कीर्तनकाराचे फोटो आणि त्यांच्या कीर्तनकाराच्या गॅलरीनं भरलेले पोरांकडे फोटो आहेत. त्यामुळे त्या दोघांना हार घाला आणि सगळ्यांनी त्यांचा चॅनल सबस्क्राईब करायचा कीर्तन झाल्याबरोबर. एकदा टाळी वाजवा सर्वांसाठी. बस वा वा छान, खूप मोठा हो. 2 सूचना सांगतो थांबतो. एकच सूचना हा आणि दुसरी एक सूचना सांगतो थांबा फक्त ऐका. येणाऱ्या 28 तारखेपासून श्री क्षेत्र आपल्या चोपडे सरांच्या गावी म्हणजे डोंबाळवाडी, येणाऱ्या 28 तारखेपासून श्री क्षेत्र डोंबाळवाडी इथे श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा आणि नामाचा जागर होण्याकरता अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. डोंबाळवाडी काही जास्त लांब नाही, आपल्या जवळ आहे. 28ला माझीच कीर्तनाची सेवा आहे. 31 तारखेपर्यंत हा नाम सप्ताह आहे, मोठा भव्य दिव्य आहे. आपण सर्वांनी त्याही कीर्तनाचा आनंद घ्यावा आणि लाभ घ्यावा अशी विनंती करतो. दुसरी एक सूचना, या वाडीचं कृष्ण मंदिर उभा राहण्याकरता भलं मोठं सहकार्य आहे. कृष्ण मंदिरामध्ये दर महिन्याच्या कृष्ण द्वादशीला भजन, कीर्तन, नामस्मरण आणि प्रसाद अशा गोष्टी असतात. तर आपला वेळातला वेळ काढून महिन्याच्या एका कृष्ण द्वादशीला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण तिथे यावं. वर्गणी मागत नाही, काळजी करू नका, सगळं काम झालेलं आहे आता, फक्त तिथला आनंद घ्या. आणि तिसरी एक सूचना, एकमेकांचा आनंद एकमेकांनीच पाहायला पाहिजे, म्हणून चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांनी आपल्यावरती प्रेम करावं असं वागा, कर्म चांगलं करा, आपली माणसं मोठी करायला शिका, हा संदेश देतो. मला आज आवडलं. 12 वर्षापूर्वी किरण महाराज होते, तपपूर्ती झाली आज माझ्या कीर्तनाची सुद्धा. बरोबर 15 तारखेलाच आपण कीर्तन केलं होतं. आमचं असं ठरलं होतं दर बुधवारी किंवा एकादशीला भजन करायचं इथं, आणि आम्ही भजनाला यायचो. मग 2-4 कीर्तनं किरण महाराजांनी केली. ते पूर्वीपासूनच कीर्तन करायचे, आजही चांगलं कीर्तन करतात. मी त्यांच्या साथीलाच जायचो. माझे चांगले मित्र, आम्ही दोघं जीवलग मित्र. मला म्हणे एकादशीला तू कीर्तन कर. अरे बडबा म्हटलं मला काय जमणार नाही, मला तसलं जमत नाही. तसलं म्हणायचो मी कीर्तनाला, तसलं. मग त्याच्या सल्ल्यानुसार, रमेश महाराजांच्या आग्रहानुसार सगळ्याच भजनांच्या विनंतीला मान देऊन उभा राहिलो. दिवसभर पाठांतर केलं. आम्ही दोघंच जायचो गाडीवर. एक काळ असा होता, मोटरसायकलवर आम्ही लातूरपर्यंत गेलोय. आम्ही दोघं गाडीवर, मोटरसायकलवर रात्रभर गाडी चालवायची. आणि रस्त्याच्या कडेच सगळा गोळा करायचं, जाळ करून पेटवायचं आणि शेकोटी करायची. मी त्याला नेहमी सांगायचो, गंज बघ बर का लोकांची पेटल. आज ईश्वर कृपेनं सगळं चांगलं झालं. लोक म्हणतात, काहींचे समज असतात, काहींचे गैरसमज असतात, बोराटे महाराज भरपूर पळतात, मग कशाला महिन्याला 60 कीर्तन करायची. त्यानं थांबायचं. 60 गुणुले करणार आहेत माणसं, 30 नाही, 31. अरे काय महिने 30 बी असतात भावांनो. बाकी कष्ट दिसत नाही लोकाला. 31 गुणुले अमुक अमुक 60 कीर्तन ना. आणि लोक म्हणतात तारीख घ्यायची नाही, कशाला पळायचं मग, एवढा जर शरीराला त्रास होतो तर. आम्ही 35 लाखाचा बंगला बांधला तर त्याच्यात 35 मिनिटं नीट झोपू शकत नाही. गाडी हेच आमच्यासाठी घर आहे. आमचं जीवनच रस्त्यात, आम्हाला रसच त्यात. आम्ही आमचे राहिलो नाही, आम्ही समाजाचे झालो. आम्ही आमचं तारुण्य अर्पण केलं वारकरी संप्रदायाकरता. पण तुमच्या सगळ्याच्या जीवावर जातो बरं. आमच्या भागातली माणसं, आमची माणसं, माझी माणसं, कधीतरी आठवण येते. वेळ देऊ शकत नाही, पण आठवण आपली ती आपलीच माणसं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. नसल वेळ देता येईल, पण अभिमानानं सांगू वाटतं की आमची माणसं. तेव्हा तुम्हीच आम्हाला जपता, तुम्ही आमचे आईबाप आहेत. एक जण म्हणेल मग कशाला घ्यायच्या तारखा, आणि आजच तारीख घेऊन आलो नसतो तर. 1 तारीख पाया पडून 15 तारखेची मुळशीची कॅन्सल केली. सागर महाराजांना फोन ऐकला, नको नको ते बोलला माणूस. पण मी त्याला विनंती केली, मला पिंपळेश्वराच्या दरबारात कीर्तन करायचंय, पाया पडतो. पुढच्या वर्षी जागर कला करायचा शब्द दिला.
तो म्हणे 2-2 वर्ष वाट बघतो तुम्ही घेतलेली तारीख म्हणता काल्याचं कीर्तन करायचंय. सागर महाराजांनी स्वतः कॉल ऐकला आणि गेलेली तारीख रद्द करून आज इथं आलो. पण माझं भाग्य आहे 12 वर्षानंतर तुमच्या सगळ्याचं दर्शन झालं. हेच दर्शन 24 वर्षांना नाही 36 वर्षांना सुद्धा व्हावं हीच प्रार्थना त्याला करतो. आणि झालेली सेवा वाकडेश्वराच्या दरबारात अर्पण करून थांबतो. काल्याचे अभंग होतील त्यानंतर पुढच्या सूचना महाराज देतील. कोणी उठायचं नाही. झाला आजचाच दिवस, काय फरक पडत नाही. तसं बी तुम्ही पांघरून घेऊन आलाय येताना. जय विठ्ठल होईल. ज्ञानेश्वर महाराजांचं भजन तर झालेलं आहे. काल्याचे अभंग गातील महाराज. काला दह्यांदी फोडून घेऊ आणि त्यानंतर आपण थांबू. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय